अक्षय तेंडुलकर आपले सहर्ष स्वागत IT सेल चे अध्यक्ष आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यानंतर तुळशीराम पाटील मोहनेवरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. मच्छीमार सेलचे अध्यक्ष आहेत. नुकतंच त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलाय. तुळशीराम पाटील साहेब आपलेही सहर्ष स्वागत. जय आगरी कोळी मच्छीमार सेलचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय महेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. वरुण एस पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. नवनिर्वाचित सभागृह नेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि त्यांची स्पर्धा 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक वरुण पाटील साहेबांनी यावर्षी या स्पर्धेमध्ये ठेवलंय. 7 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. ग्रामीण बिग बॅश तुम्ही पाहताय. वरुण एस पाटील साहेब म्हटल्यानंतर युवा नेतृत्व या परिसरातलं, त्यातल्या त्यात त्यांच्या मातोश्री रेखाताई पाटील या सरपंच आहेत आपल्या ग्रामपंचायत कोणगावच्या. आणि वरुण एस पाटील साहेबांचं मंद मंद पावलाने आमच्या या VIP कक्षामध्ये सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वरुण एस पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून 13 लाख रुपयाचं पारितोषिक ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये तुम्ही अनुभवताय. हा भव्य दिव्य क्रिकेटचा महोत्सव तुम्ही अनुभवताय. भारतीय जनता पार्टीचे हे नेतृत्व आहे. सभागृह नेते आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि मेघनाथ भंडारी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कल्याण यांचा सन्मान इथे केला जाईल. या मेघनाथ भंडारी. महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मेघनाथ भंडारी यांचा सन्मान आपण करावा. हा शेवटचा सन्मान आणि यानंतर लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळणार आहोत. हा शेवटचा सन्मान इथे होतोय. भंडारी साहेबांना सन्मानित केले जात आहे महेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. भंडारी साहेब आपले सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने फाउंडेशनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपलं स्वागत. चला या सन्मानानंतर आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया महाराष्ट्र भूषण ज्युनियर भूषण चंदू शेटे सरांचा आवाज आणि त्यांच्याच बरोबरीने आवाज आपल्या मालेगावचा शुभम ऐरे सरांना कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. घेऊन चाललोय आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅच कडे. वरुण एस पाटील फाउंडेशन, कोणगाव ग्रामस्थ, भारतीय जनता पार्टी, 70-70 स्पोर्ट्स घेऊन आलेले आहेत आपल्या भेटीला ग्रामीण धमाका बिग बॅश चौथ्या पर्वामध्ये. महत्वाची मॅच आहे. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते तेवढीच बलाढ्य टीम आपल्या समोर येताना पाहायला मिळते ती म्हणजे प्रीतिशा 11 अर्नाळा. यस यस पहिल्या 30 मिनिटात 6 ओव्हर कंप्लीट झाल्याच पाहिजे याची नोंद आपण घ्यायची. महत्वाची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. धाकटी डहाणू विरुद्ध अर्नाळा असा सामना पाहायला मिळणार आहे. जगत सरकार एका बाजूला आपला पाहायला मिळत आहेत. प्रिन्स ऑफ तारकेश्वर वेस्ट बेंगॉलचा सुपरस्टार आज दाखल झालाय महाराष्ट्रामध्ये भिवंडीच्या कोणगावच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. आणि जोडीला आहेत मयूर मर्दे तर बॉलिंगसाठी अमित तांडेल. महत्वाची मॅच. माझ्या जोडीला ऑइस ऑफ मालेगाव जोडले गेले शुभमजी आहिरे हे सुद्धा महत्वाची मॅच असणार आहे. महत्वाची मॅच विनरची मॅच. जो जिंकेल पुढच्या फेरीत दाखल होणार आहे. एवढी महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल मनगटाच्या साह्याने ढकललाय मिड विकेटच्या दिशेने. 9 वाजून 2 मिनिटाने पहिला बॉल पडला याची नोंद घ्यायची आणि पुढल्या 6 ओव्हर म्हणजे पहिल्याच्या 6 ओव्हर आहेत या 30 मिनिटात होणं गरजेचं आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि मॅचला सुरुवात झालेली आहे. शुभमजी. येस हाय हॅलो नमस्कार कोणगावकरांनो. आपण आलेलो आहोत कोणगावच्या या ऐतिहासिक मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित ग्रामीण बिग बॅश धमाका लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. फुल टॉस. खराब बॉल होता. फेकून दिलाय लांबच लांब सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल सुद्धा घोषित केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा जाईल. 6 षटकार. वा आपल्या स्टाईल मध्ये स्वागत केलंय मयूरने. डावाला मात्र या मोठ्या फटक्याने सुरुवात केली आहे. पहिला बॉल नक्कीच सिंगल काढली गेली. स्ट्राईक रोटेट केला गेला. फुलटॉस मिळाला. मग काय गोलंदाजी करणाऱ्या संघाचा झालाय फुल्ली लॉस. 9ला 6 7 धाबा आल्यात. यस
मोठा स्ट्रोक इकडे. संधी आहे, मोठा फटका मारण्याची नामी संधी देखील या ठिकाणी आहे. मागील बॉल खराब राहिला होता. मयूर आज चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलाय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. मिड ऑनला बॉल जाईल, तिकडे फिल्डर आहेत. फ्रीडच्या बॉलवर रन नाही आहे, म्हणजे बॉलर अमित यांनी केलंय कमबॅक. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आलाय. नक्कीच अक्रॉस द लाईन खेळायला गेलेत. बाहेरचा बॉल पिक करायचा होता परंतु पिकअप करता आलेला नाहीये. बॅटची आतली कड घेतली आहे. डॉट बॉल आलाय. पाहूयात पुढचा. यावेळेला पुन्हा बिग हिट. फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. फिल्डर तिकडे पोहोचतायत. एफर्ट्सला जबाब हो, परंतु कॅच नाही झाली आहे. बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येतोय आणि रन कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आहे, इकडे चुका करून चालणार नाहीये. शुभम सर, स्थिर आणि शांत आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत अमित तांडेल, कारण त्यांनी जे प्रयत्न केलेत अकॉर्डिंग टू फील्ड, ट्रॅप टाकला गेला, बॉलला फिरवलं गेलं, लेनचा उपयोग केला, लिडिंग एज देखील लागली. मयूरचा फटका देखील फसला होता. क्षेत्ररक्षक पोहोचले देखील परंतु अंतिमच्या क्षणी बॉल त्यांच्या हातात चिकटत नाहीये. निसटला बॉल, त्यावरती 2 धावा आणि फलंदाज मयूर यांना जीवनदान देखील मिळालंय. मयूरची इनिंग मागच्या मॅचची विसरून चालणार नाहीये. मागच्या मॅचमध्ये काबिले तारीफ फलंदाजी त्यांनी रंगवली होती. जबरदस्त मॅचच्या दिशेने आज पालघर जिल्ह्यातल्या 3 टीम आहेत, एक रायगड जिल्ह्यातील आहे. सध्या 2 पालघरकर खेळत आहेत. यावेळेला देखील पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. मिडॉनचे फिल्डर येत आहेत तिकडे. 7-7 ओव्हरच्या असणाऱ्या मॅच चर्चेचा विषय आहे. लाईव्ह कव्हरेज चर्चेचा विषय, प्रेक्षकांची गर्दी चर्चेचा विषय. त्याचबरोबर वरुणेश पाटील फाउंडेशनचं हे आयोजन हाही चर्चेचा विषय आहे. संघ चर्चेत आहेत, आयकॉन चर्चेत आहेत, 2 4 व्हीलर चर्चेत आहेत, 2 2 व्हीलर सुद्धा चर्चेत पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य असं आयोजन सुद्धा चर्चेत आहे. नवनिर्वाचित सभागृह नेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका वरुणेश पाटील साहेबांना देखील आपण मुख्य मंचावर पाहतोय. यावेळेला फुल टॉस समोर खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. एक चांगला फटका येतोय, सिक्सर. वेस्ट बेंगॉलचा टायगर कोंडगाव मध्ये दाखल झालाय तर मग तो त्याचा शो करणार नाही असं होणार नाही. याच्या आधीची मॅच होती त्यावेळेला शांत होता परंतु टायगर दहाडलाय. काय लाजवाब फटका खेळलाय. लोवर फुल टॉस समोरच्या क्षेत्रात उडवला आणि कंप्लीट 6 धावा त्याने मिळवल्या आहेत. यस, आज तो खेळाडू आहे. ISPL मध्ये पुरस्कार जिंकली होती आणि स्वतः भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सारथी म्हणून काम केलं होतं यांच्या बरोबर. तेच आहेत हे जगत. यावेळेला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे आयुष्यात अजून काय पाहिजे. आपण कार जिंकतोय आणि ती सुद्धा कोणती एवढी महागडी, आणि ती कार ज्या वेळेला तुम्हाला मिळते तर तुमच्या कारची ड्रायव्हिंग कोण करतोय तर क्रिकेटचा देव. याच्यापेक्षा अजून आयुष्यात काय पाहिजे. ते जगत सरकार यांच्या बाबतीत झालं. पहिली ओव्हर संपली आहे, धावसंख्या झाली 18, विकेट नाही आली आहे, म्हणजे इकडे चांगली सुरुवात धाकटी डहाणू टीमची झालेली आहे. आजच्या दिवसातली सर्वोत्तम चांगली सुरुवात जर कोणाला मिळाली असेल तर ती धाकटी डहाणू या संघाला मिळालेली आहे. पहिल्या षटकात 18 धावा, पहिल्या षटकात जास्तीच्या धावा आता आलेल्या आहेत. प्रिन्स ऑफ तारकेश्वर हे आपल्याला ज्या बाउंड्री लाईनला स्क्रीन्स लावलेल्या आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतं. हे देखील एक आगळं वेगळं आयोजन आहे. नक्कीच सर तुम्ही चर्चेचा विषय तो रंगवला होता. चर्चेचा विषय हा देखील आहे जो बाउंड्री रोप जवळ LED स्क्रीनच्या छोट्याशा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी मात्र लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेचं. आकर्षणाची बाब, आकर्षणाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीत 70-70च्या टीमने आणि नक्कीच वरुणेश साहेबांच्या पूर्ण मॅनेजमेंटने पुरेपूर केलं या स्पर्धेत काम. पहिल्या ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या बनली गेली आहे. कमबॅक करायचं आणि त्यासाठी बिहारचा गोलंदाज आमंत्रित केलाय. यावेळेला आल्या पहिलाच बॉल, आ रा 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 खतरनाक षटकार. काय फटका खेळलाय, काय फटका खेळलाय. अविश्वसनीय. कौतुक करावं तितकं कमी आहे. पाहावं आणि पाहतच राहावं. आडव्या बॅटने लपेटला आणि हा झपटलेला फटका तो मात्र चेंडूला घेऊन जातोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या अगदी दूर अंतरावर. काय लांब मारलाय, खूप लांबवर मारलाय. गोलंदाज बिहारचे आहेत. बिहार राज्यातील छपराला बिलॉंग करणारा हा खेळाडू मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते. बिहारचे रोहित शर्मा बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु ज्यावेळेला रिव्हर्सला वळले ना बॉल अगदी खोलवर टाकलाय त्याच्यामुळे ते टायमिंग नाही झालंय. बॉल जाताना पाहिला मिळतो या ठिकाणी
क्षेत्ररक्षकाकडे तोपर्यंत एक रन कंप्लीट होईल. रणनीत्या दोन्ही बाजूने बनलेल्या आहेत या महत्वाच्या मॅचसाठी. सुरुवात चांगली झाली आहे शुभम सर. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही जर का बॉल डिलिव्हर करत असताना फलंदाजाची शैली ओळखत असाल तर तुम्हाला असा बॉल टाकता येतो आणि ते मात्र रोहित शर्मानं केलंय. वा, जसे फलंदाज उलटे झाले तसं बॉल देखील शरीराच्या दिशेने खोलवरती टाकला, म्हणजे त्या फटक्याला थोडंसं अपयशी बनवलं. 25 धावा आहेत. फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. बॉल निघालाय कव्हर्सला. तिकडे आहेत फिल्डर. एक रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपला पाहिला मिळते. चांगली सुरुवात झाली आहे. 26 धावा धाव फलकावर आहे. ही स्पर्धा पाहायची, ही स्पर्धा खेळायची प्रत्येकाचं स्वप्न आहे. दूर दूरवरून प्रेक्षक आलेले आहेत. कदाचित घरी सांगून आलेत थोडंसं लेट येईल, उद्या सुट्टी आहे, उद्या गुढीपाडवा आहे, परंतु आज मॅच पाहून येतो. याही वेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. एक रन तिकडे मिळेल. फिल्डर येत आहेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे. थोडीशी गती कमी केली होती यावेळेला. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर रोहित शर्मानं 3च्या 3 बॉल अगदी सटीक आणि परफेक्ट टाकली आहेत, ज्यावरती मोठं यश फलंदाजांना मिळालेलं नाहीये. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मजा येणार आहे. दोन्ही टीमचे आयकॉन सुद्धा जबरदस्त आहेत. स्थानिक खेळाडू सुद्धा तेवढेच जबरदस्त आहेत. पालघर जिल्ह्यातील दोन्ही टीम आहेत. यावेळेला फुल टॉस, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. रोहित शर्मा सांगतायत मी सुद्धा बिहारच्या छपरावरून इकडे काय आलोय. विकेट आली आहे. पहिला धक्का. विजयाची तयारी सुरू, लढण्याचा संकणात केला आहे. प्रत्येक पावलागणिक आता हल्ला होणार. इथे प्रत्येकाने योद्ध्याचा टीका लावला आहे. जिंकायचंय प्रत्येकाला. ही मॅच जास्ती महत्वाची का आहे, कारण ही मॅच जो जिंकणार ना तो स्ट्रेट इंटू द सुपर 8 जाणार आहे. त्यामुळे रोहित शर्मानं कमबॅक करून दिले आहे. षटकारानंतर 3 सिंगल आणि 5व्या बॉलवरती विकेट खोलून दिली आहे. काफी अच्छी गेंदबाजी करते ये रोहित शर्मा. वेरिएशन काफी अच्छा है उनके पास और इस बार अच्छा वेरिएशन किया. बैटर कोशिश कर रहे थे मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास था, ये कामयाब नहीं हुए और पहली कामयाबी हासिल हुई है यहाँ फील्डिंग टीम को. अर्नाळा को विकेट हासिल हुआ है. पहिलं यश मिळताना पाहिलं मिळत आहे. सुसाट सुटली होती धाकटी डहाणूची टीम, परंतु त्याच वेळेला आलेली विकेट पुन्हा एकदा थोडंसं कंट्रोल करताना पाहिलं मिळेल का धावसंख्या. कारण धावसंख्या जर पाहिली तर 27 झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ती धावसंख्या होती 18वर आणि आता नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहिलं मिळत आहेत विनीत. ज्या विनीतने पहिल्या मॅचमध्ये फिल्डिंगही चांगली केली आणि बॅटिंगही चांगली केली आहे. 27 धावा विनीत अंबेरे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता रोहित शर्मा ॲज अ आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळत आहेत. माझ्या मते एक त्यांनाही कदाचित अंतिम क्षणी कळलं की इकडे आयकॉन म्हणून खेळायचं आहे. या वेळेला पुन्हा मिड ऑफच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वेगात होता, ऑप्शनच्या बाहेर होता, ढकलला, रन नाही मिळणार आहे. पहिल्या बॉलवर 6 येऊन सुद्धा 10 इकडे 9च रन दिलेले आहेत. चांगली कामगिरी रोहित यांची. 2 ओव्हर संपल्या आणि धावसंख्या झाली ती 27. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना ज्या स्पर्धेचे स्वप्न पडतात, जी स्पर्धा पाहावीशी वाटते, खेळावीशी वाटते, भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वोच्च आयोजन सुप्रीमो ट्रॉफी सुद्धा आपल्या भेटीला येत आहे. सांताक्रूज एअर इंडिया ग्राउंड मुंबई संजय पोतनी साहेब घेऊन येत आहेत. त्याचबरोबरीने हिम्मतनगर बिग बॅच आपल्या भेटीला 17 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये येताना पाहायला मिळेल. 12 लाख आणि 6 लाखाचा पुरस्कार याही स्पर्धेमध्ये आहे. स्पर्धा असेल हिम्मतनगरला, गुजरात राज्यामध्ये. तर ओव्हर संपलेले आहेत 2:27. काय म्हणाल सर? 2 ओव्हर 27 रन. पॉवर प्ले आत्तापर्यंत आपण पाहिला थोडासा इक्वल राहायचा, परंतु या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाचा पॉवर प्ले तो मात्र लाजवाब राहिला आहे. त्यांच्या अगदी फायद्याचा राहिला आहे आतापर्यंत, कारण 2 ओव्हर 27 थोड्याशा स्ट्रॉंग पोझिशनमध्ये वाटते बॅटिंग करणारी टीम. यस, क्रिकेट आहे, चढ उतार होत राहणार आहेत. काल देखील पाहिलं 90-95 धावांचा पाठलाग सुद्धा इकडे झालेला आहे आणि त्याच्यामुळे आजही ते प्रयत्न करावे लागणार आहेत. काल ॲव्हरेज धावसंख्या जर पाहिली तर कालच्या रात्रीमध्ये 90 झालेली आहे, म्हणजे 100च्या पुढेच सुद्धा गेली होती सर. आणि आता बॉलिंगसाठी मार्गस्थ होताना पाहिलं मिळतील हर्षद मेहर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. सगळ्यांवर फोकस आहे. चर्चा क्रिकेटच्या खेळाची, चर्चा या भव्य दिव्य आयोजनाची. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आगमन होताना पाहिलं मिळत आहे. ढकललाय बॉलला, कव्हरच्या क्षेत्रात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. हर्षद यांची सुरुवात एका धावेने झाली आहे. 1 मिनिट मॅच थांबवायची सर. सर
येस, ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत होती, आजच्या दिवसाचे प्रमुख अतिथी त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि आज या स्पर्धेला चार चांद लागणार आहेत, ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आजच्या दिवसाचे प्रमुख अतिथी या क्रीडा नगरीच्या दिशेने देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील देखील कुस्ती गाजवली. असे कुस्तीवीर ज्यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. या वरुण एस पाटील फाउंडेशनच्या मानाच्या स्पर्धेच्या निमित्ताने आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये एक विशेष अतिथी इकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण भारताचं लक्ष ज्या स्पर्धेवर लागलेलं आहे, असे विशेष अतिथी आज या स्पर्धेच्या निमित्ताने इकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपूर्ण भारतात मानाची आहे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा लगातार 3 वेळा ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. भारतासाठी कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल मिळवणारे, ज्यांचा सुरुवात मात्र मुंबईच्या जोगेश्वरीच्या चाळीतून झाली, अख्खा भारत गाजवला. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कुस्तीपटू नरसिंग यादव सरांचं आगमन होत आहे क्रीडा नगरीमध्ये. मानाची महाराष्ट्र केसरी जिंकणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि 2011, 12, 13 लगातार 3 वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्र केसरी कुस्ती जिंकणाऱ्या पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी इकडे दाखल होत आहे. DYSP नरसिंग यादव यांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. वरुण एस पाटील साहेब त्यांचं स्वागत करतायत. महान कुस्तीपटू, भारताला जी कुस्तीची परंपरा लाभलेली आहे त्यातील एक महत्वाचे कुस्तीपटू म्हणून देखील नरसिंग यादव सरांचं नाव आहे. 74 जाऊयात मॅचच्या दिशेने. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा हा सोनेरी कामगिरी करणारे नरसिंग यादव सर, आपलं स्वागत आहे. बॅकफुटला गेले, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. महत्वाची मॅच आहे. पहिला पुरस्कार 13 लाखाचा, दुसरा पुरस्कार 7 लाखाचा, 2 4 व्हीलर कार, 2 2 व्हीलर आणि भारतभरातून आलेले आयकॉन आणि तब्बल 16 ग्रामीण संघ. हे भव्य दिव्य आयोजन, ही स्पर्धा एक भव्य दिव्य स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि आज या स्पर्धेचा महत्वाचा दिवस आहे आणि महत्वाचे अतिथी या ठिकाणी आलेले आहेत. रिवर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर, कल्टी रिवर्स सिक्सर खेळलाय जगत सरकार. हाच तो फटका आहे ज्या फटक्याने मात्र जगत सरकारला सबंध भारतभर असंख्य प्रेम मिळालंय. काय फटका खेळलाय, मागच्या पायाला टेकलं, उलटी बॅट केली, मेरिट ऑफ द बॉल खेळलेत, लाजवाब स्ट्रोक, परफेक्ट उलटा पुलटा 6. जबरदस्त बॅटिंग. काय या खेळाडूच्या नावाची चर्चा जगभर आहे. नुकतीच फोर्सकार जिंकली ISPL मध्ये मालिकावीर म्हणून. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न देखील इकडे झाला खरा. धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 36 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे. या स्पर्धेची चर्चा भारतभर होते. शुभम सर, का होऊ नये. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच वरुण एस साहेब ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महान कुस्तीपटू जे सलगचे 3 वेळा महाराष्ट्र केसरी देखील होते, त्यांचंही शुभागमन होताना आपण पाहिलंय. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर कनेक्शन नाही आहे आणि रोखलेत सुद्धा दोघेही फलंदाजांना. षटकार आला हर्षदच्या षटकात, परंतु त्याच्यापेक्षा मोठे फटके आलेले नाही आहेत. 3 सिंगल 1 डॉट अशा पद्धतीचे 5 चेंडू आपण पाहिले आहेत आतापर्यंत. 36 धावा आहेत धावफलकावर. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, त्यानंतर थोडंसं कंट्रोल केलं गेलेलं आहे. रोहितने घेतलेली विकेट, परंतु जगतचं मैदानात असणं ही सुद्धा जमेची बाब आहे. हर्षद मेयर एक षटकार आला, परंतु पुन्हा कमबॅक केलं त्यांनी. हाय बॉल पुढे केला जातोय, गोलंदाज अडवतायत. पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 36, 1 विकेट माघारी. भारताचे
महान कुस्तीपटू म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, नरसिंग यादव सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन आज भारताच्या प्रत्येक कुस्तीपटूच्या हृदयावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं, लहान वयात महाराष्ट्र केसरी झाले, नुसते नाही झाले, 1 2 3 वेळा महाराष्ट्र केसरी लगातार होण्याचा पहिला कुस्तीपटू कोण असेल तर ते नरसिंग यादव आहेत आणि ते आज आपल्यामध्ये आहेत. वाह, काय कीर्तिमान आहे. सलगचे 3 वेळा महाराष्ट्र केसरी आणि त्यानंतर कॉमनवेल्थ गेममध्ये जाऊन सुद्धा भारतासाठी भारताचा तिरंगा उंचवणारा तो मान त्यांनी उंचवला आणि प्रत्येक भारतीयाचा तो गौरव दिन देखील त्यांनी त्यांच्या कुस्ती आपल्या खेळाच्या माध्यमातून जर का आपला देश आपला गौरव करत असेल, आपल्या देशाची मान उंचीवर जात असेल ना सर, तर यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे. आणि तो फील, ती भावना यांनी मात्र सबंध भारतीयांना क्षणिक का असेना परंतु ते क्षण मात्र सेलिब्रेट करण्याची संधी दिली होती. इकडे मान्यवरांचं आगमन देखील होताना पाहायला मिळतंय. मॅचेस देखील तेवढ्याच चांगल्या रंगलेल्या आहेत. 2 बलाढ्य टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला खासदार बाळामामा प्रतिष्ठान धाकटी डहाणू ही टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रीतिशा 11 अर्नाळा. पालघर जिल्ह्यातील 2 बलाढ्य टीम आहेत आणि प्रत्येक टीममध्ये 2 आयकॉन आहेत वेगवेगळ्या राज्यातील. सध्या पश्चिम बंगाल राज्यातील बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगत सरकार आहेत आणि जोडीला विनीत अंदे हे देखील पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूयात बॉलिंगसाठी पुन्हा बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला आहे आणि आता बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बिहार राज्यातून आणि खास छपरा जिल्ह्यातून मात्र या ठिकाणी दाखल झालेला हा खेळाडू रोहित शर्मा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा. थोडंसं नियंत्रण पुन्हा मिळवलं शुभम सर आणि अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई पाहायला मिळते. प्रेक्षकांनी देखील मात्र मोठी गर्दी केली आहे आणि ही खासियत आहे या स्पर्धेची. मैदानावर देखील गर्दी, यूट्यूबलाही गर्दी पाहायला मिळत असते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे गर्दीचे रेकॉर्ड आणखी तुटताना पाहायला मिळतील. 2 वेगवेगळ्या फ्रेममध्ये, एका फ्रेममध्ये जगत सरकार पश्चिम बंगाल, दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा बिहार राज्यातील खेळाडू आहेत. एकाच्या हातात बॉल आहे, एकाच्या हातात बॅट आहे. यावेळेला समोर टक असा आवाज आलाय आणि बॉलला लांब 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 पाठवलाय. षटकार. ओ हो, काय फटका खेळलाय. ओव्हर पिच बॉल, त्याला सरळ बॅटने खेळून काढलाय. बिहारच्या रोहितचं स्वागत वेस्ट बेंगॉलच्या जगतनं मात्र आपल्या सरकारी शॉटनं केलंय. काय लाजवाब, कमाल, बेमिसाल आणि कौतुक करावं तितका लाजवाब हा स्ट्रोक. अगदी दूर पाठवलाय, जणू काही हा बॉलच हरवलाय, आता येणार नाही परत. 42 धावा धाव फलकावर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. सगळं काही आलबेल पाहायला मिळत आहे. 70 स्पोर्ट्सचं लाईव्ह कव्हरेज देखील तेवढंच लाजबाब आपण या ठिकाणी पाहतोय. हे सगळे खेळाडू प्रचंड ऊर्जा घेऊन आलेले आहेत या मैदानामध्ये. काहीतरी करून दाखवायचं आहे, अख्खा भारत पाहतोय आणि त्याच्यामुळे एक महत्वाची मॅचही पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला हेलिकॉप्टर सिक्सर. लागोपाठचे 2 2 इन अ रो. षटकारांची पंगत बसवली आहे आणि त्या पंक्तीचा मात्र वाढप्या ठरतोय जगत सरकार. वा भाई वा, लागोपाठचे 2 आणि तेही समोरच्या क्षेत्रात. वा, गोलंदाज देखील काही कमी नाहीये, परंतु उचलला कसा पहा हा फटका. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यानंतर हेलिकॉप्टरवर बॉलला बसवला आणि मैदानाच्या बाहेर पाठवला सुद्धा. जबरदस्त बॅटिंग. बेस्ट वर्सेस बेस्ट. पलटवार आता रोहित शर्मा यांना करावा लागणार आहे. एका पायावर हेलिकॉप्टर. काय दर्जेदार. पाहावा पाहावा आणि पुन्हा पुन्हा पाहावा अशा प्रकारचा फटका देखील इकडे त्यांनी खेळलाय. 4थी ओव्हर सुरू आहे. 48 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. मजा येते या मॅच मध्ये. पहिल्या डावात मजा आहे, दुसऱ्या डावात सुद्धा मज्जा असणार आहे. एक महत्वाची मॅच आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय. आता इनसाइड आउट खेळले. याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार खेळलाय प्रिन्स ऑफ तारकेश्वरने. टाळ्यांचा गजर आणि लगातारचा 3रा खेळलाय, त्याच्यामुळे टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वा 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 वा, कौतुक करावं लागेल. लागोपाठचे 3 बिग हिट आणि तिघच्या तिघ समोरच्या क्षेत्रात. एक पाहिला तर लॉंग ऑनला मारला, त्यानंतर लॉंग ऑफला मारला आणि हा तर इनसाइड आउटचा. वा बाई वा, वेस्ट बेंगॉलहून दाखल झालाय. या वर्षी ISPLचा मॅन ऑफ द सिरीज देखील होता आणि याच खेळामुळे लोकप्रियता कमवली आहे. 3 षटकार मारली आहेत. येस, आणि लगातार 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी रिसॉर्ट 4-1 एन्जॉय 4-1 मध्ये आपल्या सहकाऱ्यांसुद्धा सह जाण्याची संधी सुद्धा उपलब्ध असणार आहे.
काय बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा ते स्ट्रोक आपण पाहूयात. पहिला ज्याला मात्र हवाई यात्रेसाठी लांबवर पाठवला, त्याच्यानंतरचा हेलिकॉप्टर त्याच्याही पेक्षा लाजबाब होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मारला, याही वेळेला लॉफ केलाय. आता कव्हरची दिशा आहे, आणखीन एक चांगला फटका तिकडे खेळलाय, काही सेंटीमीटर आतमध्ये होता म्हणून चौकार, परंतु पुन्हा लाजबाब 4. कौतुकास्पद अविश्वसनीय शब्द कमी पडतील अशी बॅटिंग सुरू झाली आहे. जगत सरकार आणि जगत सरकार, वा काय फटकेबाजी करतायत. बिहारच्या रोहित विरोधात ही फलंदाजी सुरू झाली आहे. ज्या रोहितनं मागच्या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच मिळवली, त्याच्या विरोधातली ही फलंदाजी. 3 षटकार 1 चौकार. या षटकाला मात्र महाग आणि खूप महाग बनवलं जात आहे. 46 धावांवर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर प्रिन्स ऑफ तारकेश्वर पाहायला मिळत आहेत. 58 धावा धाव फलकावर आहेत. जगत धावांचं सरकार बनवत आहेत. आणखीन एक खतरनाक षटकार. जगतने सरकार बनवलीये. अर्धशतक, टाळ्यांचा गजर. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. बॅट वरती केली जाते, टाळ्यांचा गजर होतोय, मैदानाला मानवंदना दिली जाते. जगत सरकार आणि जगत सरकार या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक आणि ते आलंय प्रिन्स ऑफ तारकेश्वरच्या बॅटमधनं. जगत सरकार आलाय आणि कोंडगावच्या या मैदानावरती आपलं सरकार मात्र स्थापन करतोय. वा प्रेक्षकांनो, बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वाह, तिसरे खेळाडू ठरतायत ज्यांनी हाफ सेंचुरी केली आहे. म्हणजे माझ्या मते 4-1 रिसॉर्ट मध्ये 2 वेळा जाण्याची संधी त्यांना मिळणार आहे, कारण षटकार सुद्धा मारलेत लगातार 3. त्याच्यानंतर केले अर्धशतक. हे आहेत प्रेक्षक, ते खुश आहेत आणि एन्जॉय 4-1 रिसॉर्ट मध्ये जगत सरकार 2 वेळा आपल्या सगळ्या मित्र परिवारासह जाऊ शकतात. आणि 64 रन झाले. 4थी ओव्हर सुरू आहे. काय बॅटिंग करतोय. पश्चिम बंगाल राज्यातून आला हा खेळाडू ही स्पर्धा खेळायला महाराष्ट्रामध्ये आणि धुमाकूळ घातलाय. नरसिंगबाई सुद्धा खुश आहेत ही बॅटिंग पाहून, ज्या पद्धतीने जगत खेळलेले आहेत. कुस्ती आहे, कुस्ती महाराष्ट्राची शान आहे, परंपरा आहे, परंतु या क्रिकेटने सुद्धा वेड लावले आपल्याला. यावेळेला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न देखील केलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला ढकलला, 1 रन तिकडे कंप्लीट केलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे देखील जाताना पाहायला मिळते. यस, संघ मालकांकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी केतनजी तरे यांनी घोषित केलेला आहे, ज्या लाजबाब अर्धशतकासाठी. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे 66. अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. शुभमजी, ज्या पद्धतीने जगत बॅटिंग करतायत, एकदा का बॅटला बॉल लागायला लागला तर हा खेळाडू सुसाट सुटतो. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच सर, तुम्ही उल्लेख देखील केला की स्पर्धा लोकप्रिय आहे. याचं एकमेव कारण आहे 70 लाईव्हची ही लाईव्ह स्ट्रीम. 40 पेक्षा जास्तीची कॅमेरा हँडल करणारी ही टीम आज मात्र या स्पर्धेला वरती घेऊन जाते. त्यानंतर वरुणेश साहेबांचं हे भव्य दिव्य आणि बहारदार असं आयोजन, परफेक्ट हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 70चा लगातो 6 चा हा बॉल आणि त्यावरती मात्र जगत सरकारची ही बहारदार खेळी. कोंडगावकरांची आणि कोंडगावच्या परिसरातील क्रिकेटची दिवाळी, ती म्हणजेच ग्रामीण बिग बॅश धमाका लीग सीझन 4 क्रिकेटची दिवाळी आहे. कारण फटाके आणि आतिषबाजी या क्रिकेटपटूंच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती खेळली जाते. वाह, पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. अमित आलेत. 4 षटकांचा खेळ संपला. 66 धावा धावफलकावरती आहे. माफ करा, पंचांनी मात्र वाईट दिला. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती लागेल. 67 रन्स खूप यायला लागली आहेत सर. मला तर असं वाटतंय 100च्या पल्ल्यात जाणार आहे हे धावफलक. ज्या फॉर्मातनं जगत सरकार जात आहेत, ज्या पद्धतीनं ते फटकेबाजी करतायत. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेला स्विच हिट करायचं आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू मात्र जागेवरती उभा राहिलाय. डॉट बॉल आलेला आहे वाईट नंतर. यस, कमबॅक करण्याचा प्रयत्न अमित तांडेल हे करतायत. म्हणजे या धावसंख्येला बॅटिंग टीम म्हणत असेल आम्हाला 100च्या पुढे घेऊन जायचंय, परंतु फिल्डिंग टीम देखील काही कमी नाहीये. अर्नाळ्याची एक वेगळी स्ट्रेंथ आहे आणि ते सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण वसई तालुक्याचं नाव त्यांनाही करायचं आहे, दुसऱ्या बाजूला डहाणू तालुक्याचं नाव एका टीमला करायचं आहे आणि म्हणून हे पालघर जिल्ह्यातील दोन्ही संघ आज दाखल झालेत भिवंडी तालुक्यामध्ये. यावेळेला फ्रंट फूट काढलं, त्यानंतर बॅक फूटला बेंड केलं. स्लॉक सिपचा फटका खेळायचा होता. याही वेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये.
शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू आलेत बॉलच्या दिशेने, बॉलला वेचलंय, सिंगल तर आली आहे. आता मात्र जगत सरकार या एंडने आलेत बॅटिंग स्ट्राईक वरती. जगत जगत आणि जगत जगतचा खेळ बहरतोय. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून असंख्य व्ह्युअर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानाला गच्च भरते, कारण जगत सरकारचा डाव रंगतोय आणि त्याची बॅट मात्र षटकार आणि चौकाराची भाषा बोलते. पाहूया कशा पद्धतीने डाव रंगवताय. 15 बॉल 54 रनची खेळी आतापर्यंत राहिली आहे जगतची. काल आपण पाहिलं प्रथमेश यांनी अर्धशतक मारलं, त्यानंतर संजू यांनी देखील अर्धशतक मारलं. आज जगतचं अर्धशतक. येतोय पुढचा बॉल, उडवलाय बॉल, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र स्क्वेअरच्या क्षेत्रात मार्गस्थ आहे. डीप मध्ये येतात फिल्डर बॉलच्या दिशेला, बॉलला वेचलाय. 9 सेकंड वरनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्राईक एंड वरनं नकाराचा पुकार आलाय. थांबवलाय एका धावेवर. वाह, अमित कमबॅक करतायत. शुभमजी ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली आहे, लाजबाब राहिली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं कौतुक इकडे करावं लागणार आहे. कारण जगत सारख्या फलंदाजांना थोडं सध्या रोखण्याचं काम, त्याचबरोबर विनीत यांना रोखण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरं, परंतु अशाच प्रकारची गोलंदाजी करावं लागणार आहे अर्नाळ्याला सुद्धा, अन्यथा जसं तुम्ही म्हटलात 100 सुद्धा पार होऊ शकते. परंतु नक्कीच सर तुम्ही कौतुक केलं अर्नाळ्याच्या संघाबद्दल. तुम्ही सांगितलं सुद्धा की मागच्या मॅच मध्ये आपल्या फिल्डिंगच्या स्ट्रेंथवरती थांबवलं होतं, डिपेंड केला होता. लोबर फुल टॉस, उडवलाय बॉल, उडी 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 और आसमान में जागिरी. अंधारात 70-70 हा हिरवा गार बॉल तो मात्र गुमशुदा होतोय. झालाय गहाळ, आलाय षटकार. लगा तो 6. फुलटॉस केला आणि या फुलटॉसला शिक्षा दिली आहे. जा 6 धावांच्या शिक्षेसाठी. खरा बॉल, चुकीला माफी नाही आहे आणि तेच इकडे होताना पाहिलं मिळालंय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. प्रत्येक जण आपला बेस्ट द्यायला आलाय इकडे. 75वर धावसंख्या पोहोचली सुद्धा, 5वी ओव्हर सुरू आहे. वा, ही चिमुकली सुद्धा आज आपल्या पालकांसोबत आलेली आहेत. आपल्या हक्काच्या मैदानावरती, आपल्या मातीवरती, आपल्या कोणगावमध्ये क्रिकेटची भव्य दिव्य दिवाळी आहे ना, तर त्या दिवाळीचे भागीदार देखील आम्ही होतोय. बॉल हरवलाय, बॉल प्रोव्हाइड केला जाणार आहे. संध्याकाळचं सत्र, गारगार वारा, फ्लड लाईट, भव्य दिव्य आयोजन, 70-70 ची 40 पेक्षा जास्त कॅमेरामॅनची टीम, 22 पेक्षा जास्त कॅमेरेज, त्यानंतर एक बहारदार आयोजन आणि या आयोजनाला प्रेक्षक मात्र परिसरातील सर्व आलेले आहेत आणि ही सर्व प्रेक्षक राजा, ही सर्व मायबाप प्रेक्षक या स्पर्धेला मोठं करतायत. 1,77,600 700ला पार केलंय. वा, मला तर असं वाटतंय की आज 1,80,000 सबस्क्रायबर होणार म्हणजे होणार, कारण जगत सरकार ते मात्र अर्धशतक तर ठोकताय आणि त्यांच्या अर्धशतकाची खेळी पाहण्यासाठी 70-70 लाईव्हचे व्ह्युअर्स ते देखील वाढतायत. महिला माता भगिनी ते सुद्धा आपल्या घरातलं सर्व काम आवरून आलेले आहेत. वरुणेश साहेबांची स्पर्धा, 70-70 लाईव्हची स्पर्धा, कोणगावची मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा, अर्थातच ग्रामीण बिग बॅच धमाका लीग आहे ना, काय तर मग यावंच लागतंय. आलेत सर्व प्रेक्षक, कोणी प्रत्यक्षात आलेत, कोणी 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आलेत, परंतु प्रेक्षक या मानाच्या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. प्रत्येक प्रेक्षकाला मानाची, नक्कीच सन्मानाची थाप देखील असेल, सलाम असेल प्रेक्षकांनो, कारण या क्रिकेटला, क्रिकेटपटूंना, कुठल्याही स्पर्धेला तुम्ही मोठं करत असतात. षटकार आलाय, त्यानंतर पाहूयात पुढचा बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, गुडघा बेंड केला, त्यानंतर खूप सारा वेळ देखील होता, परंतु नजरहटी दुर्घटना घटी असंच म्हणावं लागेल. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. वा, हा फुलटॉस ज्याच्यावर षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न अमित यांनी देखील केलेला आहे. हाई बॉल चांगला टाकलाय तिकडे. 5वं षटक आहे, कुठेतरी 100च्या आत रोखण्याचा प्रयत्न इकडे सध्या तरी पाहायला मिळतोय. खोलवर टाकलाय बॉल, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेला काय घडलंय, विकेट किपरनं मात्र अक्कल हुशारी दाखवली आहे. स्क्वेअर लेग पंचांनी 32 इंची एलईडीचा आकार काढलाय. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. पाहूयात तिसऱ्या पंचांकडे आलाय निर्णय. हलकशी पावलं उलटी झाली आहेत का, पावलं पुढे आलेली आहेत का, ज्यावेळेला बेस्ट ड्रॉप झाली आहे त्यावेळेला फलंदाजाची पाय आणि बॅट कुठे होती, आता हे सर्व कॅल्क्युलेटेडली चेक केलं जाणार आहे. 75 वर पोहोचले धावफलक. उद्योजक दिनेश शेटकोळी पेडगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. दिनेश शेटकोळी उद्योजक पेडगाव, आपण मंचावर यायचं आहे.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ ग्रीन सिग्नल. बॅटर सेफ असतील, नॉट आउट. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे, महत्वाची मॅच आहे. शुभम सर धमाल येते समालोचन करताना सुद्धा. हा जो माहोल पाहिल्यानंतर आणि त्याचबरोबरीने हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनिर्वाचित सभागृह नेते, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कार्यतत्पर नगरसेवक, कोणगावचे सुपुत्र वरुणेश पाटील साहेब यांना आपण मुख्य मंचावर पाहतोय. त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नरसिंग यादव सरांना देखील आम्ही तिकडे पाहतोय. सुप्रीमो चषक आपल्या भेटीला येते. 12वे पर्व, संजय पोते साहेबांची ही मानाची स्पर्धा 12व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याची सगळ्यांना उत्कंठा असणार आहे, कारण सगळे त्याची वाट पाहतात कधी येते सुप्रीमो. तर यस, 12वं पर्व येतंय आपल्या भेटीला. हिम्मतनगर बिग बॅश 17 एप्रिल ते 19 एप्रिल आपल्या भेटीला येणार आहे. गुजरात राज्यामध्ये स्पर्धा असेल आणि 12 लाखाचा पहिला पुरस्कार तर 6 लाखाचा दुसरा पुरस्कार असणार आहे. तर मंगेश दादा धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनची स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. इकडे 4 व्हीलर कार आणि विविध पारितोषिक आपल्याला आपल्या भेटीला येणार आहेत. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. जाऊयात मैदानाच्या आत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 75 धावा धावफलकावरती आहेत. शेवटची 12 चेंडू त्यातील येत आहेत. सुरुवातीची 6 करण आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन गोलंदाज, पहिला बॉल, पहिलाच बॉल, तो मात्र मिड विकेटच्या क्षेत्रात ऑन साईडला खेळायचा आहे. ओहो, इकडे काय घडतंय? जगत म्हणतायत की नाही, मला स्ट्राईक हवी आहे. कारण का, याचं सर्वोत्तम उत्तर जर काही असेल तर ते याच्या आधीचं मागचं षटक, ज्या षटकात त्या चेंडूने रोहितच्या विरोधात 30 धावा घेतल्या होत्या जगतने. येस, कदाचित तोच प्रयत्न आहे. षटक वेगळं आहे, गोलंदाज वेगळा आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करण यांचा आहे. यावेळेला मागे टाकलाय, चेंडू मात्र निघालाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. उंच आकाशात होतोय फरार. धावा येतील 6-6-6. वाह वाह वाह, जबरदस्त बॅटिंग इकडे होते. कदाचित टायमिंग नाही झालं यावेळेला. टोकाला बॉल लागला होता, परंतु रिझल्टला महत्व आहे. तेच झालं इकडे. यावेळेला करण्यांचा चेंडू तर चांगला पाहायला मिळाला होता. ज्या ठिकाणी लागायला पाहिजे तिकडे नव्हता लागला. असं वाटलं की आता फटका फसलाय की काय. फसला जरूर, परंतु प्रेक्षकात जाऊन बसला. वा, फसला जरूर परंतु प्रेक्षकात जाऊन बसला, हे मात्र निश्चितच आहे. षटकार आलाय, पाहूयात आता त्यानंतरचा बॉल. नशीब भी बहादुरों का साथ देती है, हेच आपण पाहिलं मागच्या षटकात. ओहो, या वेळेला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू चाललाय दूर, सीमा पार. षटकार. चांगली बॅटिंग केली जाते. याच साठी स्ट्राईक घेतली होती, कारण त्यांना करायचा होता एअर स्ट्राईक, म्हणून घेतली होती स्ट्राईक. आणि बॅक टू बॅक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा कारनामा सुद्धा करतायत. पश्चिम बंगालचा आणि भारतीय टेनिस क्रिकेटचा सध्याच्या घडीचा चर्चेतील खेळाडू जगत सरकार, प्रिन्स ऑफ तारकेश्वर, ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये धुमाकूळ घालतायत. 67 धावांवर ते बॅटिंग करतायत. प्रश्न विचारले जात आहेत, गोलंदाजाने नेमका बॉल टाकावा कुठे. आता या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे. मला वाटतं बॉल हवा आहे मैदानाच्या आत. येस, बॉल हरवले जात आहेत. फलंदाजी जशी सुरू आहे ना, की बॉल मात्र आता सापडणार नाही आहेत. लागोपाठचे 2 षटकार याही षटकात आलेले आहेत. 87 ऑन बोर्ड, 87 विथ लॉस ऑफ विकेट फन. काय लाजबाब खेळी राहिली आहे. 19 चेंडू, 67 धावा. याच्या आधीच्या षटकात याच एंडकडनं सुद्धा हाहाकार तो सुरू झाला होता आणि याही षटकात बंबारी सुरू झाली आहे जगत सरकारच्या बॅटमधून. वाह, आणि ज्या इंडला त्यांनी सिक्सर मारलेत ना, उद्या सकाळी लहान मुलं जर तिकडे गेली तर बरेचसे बॉल त्यांना सापडतील, कारण बरेचसे बॉल परत आले सुद्धा नाहीत, हरवलेत. अशा पद्धतीची त्यांनी बॅटिंग केलेली आहे. जबरदस्त बॅटिंग, एक मोठी इनिंग सध्या खेळतायत. ज्यांनी यावर्षी ISPL गाजवली, मालिकावीराचा पुरस्कार घेतला आणि ज्या वेळेला पुरस्कार त्यांना मिळाली, चालक कोण होते? भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर. आणि ज्यांना मिळाली ते सध्या बॅटिंग करतायत. जगत सरकार, पश्चिम बंगाल. ड्रीम डे असेल तो. भावनिकता किती जुळली असेल त्यावेळेला. पाहूयात पुढचा बॉल. याही वेळेला खोदून तर काढला आहे, परंतु लॉंग ऑनचे फिल्डर आहेत तैनात. एका टप्प्याच्या साह्यानं त्यांनी बॉलला हातात घेतले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हो, हलकीशी केली आहे चूक. खेळपट्टीवरती होतोय 2 धावा बुक. खेळपट्टीवरती अगदी मातीचा दुर्राळा काढत 2 धावा कंप्लीट होत आहेत. चुका तुम्ही करा, परंतु 2 धावेचा बुका आम्ही लावणार. घेतलेत 2 धावा. 89 89 धावांवर धाव फलक जाताना पाहिला मिळेल. क्या बैटिंग कर रहे हैं इस वक्त जगत सरकार. 20 गेंदे और 69 रनों की एक बेशकीमती पारी खेली है प्रिंस ऑफ तारकेश्वर ने. 89 ऑन बोर्ड, 89 धावा.
खोलवर टाकलाय, याही वेळेला खोदून तर काढलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. एका टप्प्याच्या साह्याने होणार आहे टप्प्यात कार्यक्रम. आलाय चौकार, आलाय पुन्हा एकदा 4 धावा. 93 बेहतरीन बैटिंग. जगत सरकार अपनी रनों की सरकार बनाते हुए इस बार भी जड़ में करने का प्रयास था. वहां से हेलीकॉप्टर खेला, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. आणि हे पहा मैदानाच्या आत आपल्या आवडीचा खेळाडू खेळतोय, ज्याला मी पसंती देतो तो खेळतोय. त्याच्यासोबत माझ्या फोनमध्ये मी सेल्फी घेणार, ती सेल्फी मी नेहमी सदैव सोबत ठेवणार. वाह. आणि चौकार आलाय. 93 पर्यंत पोहोचले धावफलक. शेवटचा बॉल आहे, 6वं षटक प्रगतीपथावर आहे. वा, आक्रमण सुरू झालंय. जगत सरकारची बॅट कोण थांबवणार. शेवटचा बॉल 6व्या षटकातला, तो येतोय आता आपल्या भेटीला. फुल टॉस मिळालाय आणि तो देखील चाललाय, परंतु कॅच पकडला जाणार आहे. हो, थांबवली आहे बॅट. करण वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत. खूप साऱ्या चौकार आणि षटकाराचा समाचार देखील घेतला, परंतु अखेर जगत सरकारला थांबवलंय. 22 बॉल 73 रन, 9 सिक्स, 2 चौकार आणि 331चा स्ट्राईक रेट. वा जगत वा, काय लाजवाब खेळलाय, कमाल खेळलाय, बेमिसाल खेळलाय. वा, या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च खेळी जगत सरकार यांची राहिली आहे. टाळ्या होतीलच, एवढा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. जगत सरकार प्रिन्स ऑफ तारकेश्वर आज या मानाच्या स्पर्धेमध्ये असं वाटत होतं आणखी मोठी धावसंख्या होणार, त्याच वेळेला मात्र फटका फसतानाही पाहायला मिळालाय. यानंतरच्या दोन्ही टीम आपण टॉससाठी रेडी राहायचंय. जाई टीम आहे आणि बामण डोंगरी, दोन्ही कॅप्टन आपण मुख्य मंचावर उपस्थित राहायचंय. MS बोबा 11 जाई आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक बामण डोंगरी टीम आपण आणि जाई दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी त्वरित या. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होणार आहे. हां सर, टाइम जो होता तो थोडासा जास्त खर्च केला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तब्बल 7 मिनिटे जास्त खर्च केलेला आहे. त्याच्यामुळे येस, टायमर ऑफ नव्हतं की आपण जेव्हा षटक झालेलं आहे किंवा मग बॉल जेव्हा बाहेर गेलेले आहे, त्यामुळे आपण 2-3 मिनिटाचा अवधी तो मात्र अतिरिक्त देऊ शकतो, काही अडचण नाही आहे. येस आणि थोडासा वेळ देखील अतिरिक्त गेला होता, तोही काउंट केलाय पंचांनी. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक ओव्हर अजूनही बाकी आहे. शेवटचे 6 बॉल 93 पर्यंत पोहोचले धावफलक. जगत तर माघारी पोहोचलेत, परंतु नवीन बॅटर प्रीतम बारी आलेत. विनीत आता स्ट्राईकवर. शेवटचे 6 बॉल, त्यातला पहिला बॉल लपेटून खेचलाय, खेचून फेकलाय, मोजून मापून मारलाय. पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं केलंय आपल्या स्टाईल मध्ये. हार्दिक 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 स्वागत. क्रिकेट आहे, क्रिकेटचा अद्भुत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 99 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. खासदार सुरेश उर्फ बाळ्याबाबा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू टीम मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करते. 100च्या उंबरठ्यावर शेवटची ओव्हर आहे. केतनजी तरे या टीमचे मालक देखील आहेत, त्यांचाही उल्लेख आवर्जून आहे. 99 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. याही वेळेला बैठक मारली आहे अलॉंग द कार्पेट, झाडू शॉट, परंतु फिल्डर आहेत तिकडे. बॉलवरती आलेत, बॉलला वेचलंय, वेचून फेकलंय, सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धाकटी डहाणू या संघाच्या 100 धावा कंप्लीट. वाह, धावांची 100 कंप्लीट होते. परंतु या मैदानात कालही आपण पाहिलं 100 पेक्षा जास्त धावा झालेल्या आहेत. आजही 100 झाल्यात. जगत सरकारचा मोठा वाटा त्यामध्ये पाहायला मिळाला. 100 धावा, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परंतु हा आहे पहिला डाव. शुभमजी दुसरा डाव बाकी आहे. दुसऱ्या डावात सुद्धा क्रिकेटचा खेळ आहे, काही घडू शकतं. आणि कारण मोठी बॅटिंग लाईनअप, बॅटिंग ही अर्नाळ्याची स्ट्रेंथ आहे आणि तिकडे सुद्धा मोठे मोठे प्लेयर आहेत. स्वागत आहे सगळ्यांचं. 100% तुम्ही बोललात ते अगदी सत्य आहे. कारण एक डाव तुम्ही खेळलाय, दुसरा डाव आम्हीही खेळू, हेच आपल्याला क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं. परंतु इकडे काय घडलंय, खोलवर टाकलेला बॉल, वाह काय वेल स्टॉप केलाय गोलंदाजाने, लाजवाब. जितक्या वेगाने टाकला तितक्या दुपटीच्या वेगानं खोंदून देखील काढला, परंतु गोलंदाजाच्या हातानंच त्या बॉलला स्टॉप केलंय. सांगितलंय जातोय कुठे, इथे मी उभा आहे.
हे पहा ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी खोलवर टाकलेला बॉल गोलंदाजानं आपल्या दोघा हाताच्या मदतीने स्टॉप केलं. थ्रो करण्याच्या पेक्षा बॉलला हातात ठेवणं याला जास्तीची पसंती दिली गोलंदाजाने, कारण डॉट बॉल आलाय. आहे तो पुढचा फुल टॉस मिळालाय. तो चाललाय दूर 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 दूर. बिग हिट, षटकार. वाह, या षटकाराच्या मदतीने 106 पर्यंत पोहोचलाय धावफलक. आता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकायला गेलेत. फुल टॉस झाला आणि फुल टॉस बनवला. प्रीतमनं मात्र त्या फुल टॉस बॉलला दिली आहे पुरेपूर सजा. आलाय बिग हिट, षटकार. तो ठरतोय सुपर हिट. वाह. 106. 106 धावा, मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते. प्रेक्षक आनंद घेत आहेत, एन्जॉय ही स्पर्धा करतायत. याही वेळेला लॉंग ऑफ मध्ये चेंडू हवे. झेंडा उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत, हो कॅच करतील. प्रीतमला परतीचा रस्ता धरावा लागणार आहे. फटका फसतोय. गोलंदाजाने खूप चांगला बॉल हाताळलाय. हर्षदचं कौतुक करावं लागेल. बॉलला दूर ठेवलं, फलंदाजाला फॉलो केलं. खोलवरती टाकलेला बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळायला मजबूर केलंय आणि तिकडे मात्र ट्रॅप टाकला होता. फिल्डरच्या हातात झेल दिला जातोय आणि प्रीतमला माघारी पाठवलं जात आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. 106 धावा धावफलकावर. मोठी बॅटिंग लाईनअप यानंतर सुद्धा आहे दुसऱ्या डावामध्ये, परंतु एक मोठं आव्हान उभं केलंय धाकटी डहाणू टीमने. हेही महत्वाचं आहे. मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक गाव चांगली तयारी करून आलंय. अख्खं गाव मॅच पाहत आहे. सगळे सपोर्टर मॅच पाहत आहेत आणि ते हेच म्हणतायत आज तुम्हाला चांगलं खेळायचं आहे. काल धारावे, काल कासार वडवली या दोन टीमने बाद फेरीमध्ये प्रवेश केलाय खरा, सुपर 8 मध्ये दाखल झालेत खरे आहेत, परंतु आज कोणत्या टीम मात्र तिकडे पोहोचणार याची देखील चर्चा आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, लोवर फुल टॉस. मिड विकेट मध्ये चेंडू हवेत. फिल्डर पोहोचलेत बॉलच्या दिशेने. कॅच तर घेता आलेला नाहीये, परंतु बॉल फेकताना थांबलेत पहिल्या प्रयत्नात, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात फेकला. इकडे मात्र विकेट किपर चूक करतायत. वा 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 वा, खेळपट्टीवरती अगदी मातीचा धुर्राळा काढला गेलाय. 3 धावा कंप्लीट आणि या 3च्या मदतीने 109 109 पर्यंत पोहोचलंय धावफलक. 110 ची कहाणी ती अगदी काही क्षणात आपल्या भेटीला येईल. आता 110 करायचे आहेत. दुसरा डाव येस, आपण महत्वाचा टॉस करतोय आणि टॉस साठी महत्वाचं व्यक्तिमत्व देखील या ठिकाणी येत आहे. एका बाजूला जर पाहिलं तर जाई, जे गाव डहाणू तलासरी तालुका आहे, जो महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाउंड्रीवर आहे, जे गाव पालघर जिल्हा तलासरी तालुक्यातील असणारं महत्वाचं गाव. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बामणडोंगरी, जे पनवेल तालुक्यातील रायगडच्या महत्वाचं गाव आहे. आणि याही मॅचमध्ये चालू सामना जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपला पाहायला मिळतोय एक मोठं लक्ष उभं केलं आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये रायगडामध्ये सातत्याने दरवर्षी बामणडोंगरीचा धमाका आम्हाला पाहायला मिळत असतो. बामणडोंगरीचं वर्चस्व पाहायला मिळत असतं, परंतु MS जाई हाही संघ जर पाहिलं तर खूप मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवताना पाहायला मिळतो. यांच्यातील ही मॅच आहे आणि विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जिंकायची अशीच ही मॅच आहे. कारण या स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर मात्र या मॅचला जिंकावं लागणार आहे. आणि त्यासाठी धनंजय नाईक आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर तेजस जी आहेत, हे देखील मात्र या ठिकाणी आज आपल्या टीमसाठी चांगली रणनीती बनवून दाखल देखील झालेले आहेत. मी आमंत्रित करतो या ठिकाणी मुजीब खान साहेब कल्याण आणि मनोहर व्यापारी वाडेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. मुजीब खान साहेब कल्याणवरून आलेत आणि मनोहर व्यापारी साहेब जे वाडेकरवरून या ठिकाणी आलेले आहेत. दोघांनाही विनंती असेल आपण यायचं आहे. मुजीब साहेब आहेत, त्याचबरोबर व्यापारी साहेब आहेत, यांच्या शुभ हस्ते केला जातोय महत्वपूर्ण मॅचचा टॉस. हेड कॉल केलाय आणि हेड चाललाय तर नाणेफेक बामणडोंगरीच्या बाजूने गेले. धन्यवाद, दोन्ही साहेबांचा मनापासून आभारी असणार आहे. आणि आता
या मॅचमध्ये टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बामण डोंगरी, आज संपूर्ण संघ आलाय का? हो, संपूर्ण संघ आहे. फिल्डिंग करू. फिल्डिंग करू. काय चुका झाल्या असं वाटतं पहिल्या सामन्यामध्ये आणि ज्या या मॅचमध्ये टाळायचा प्रयत्न असेल त्याच्याची? नक्कीच बॅटिंग थोडी आमची वीक झाली. आर्यन राईटचा रन आऊट, परत तकदीर पहिला बॉल आऊट झाला. आयकॉनकडून अपेक्षा होत्या, तो सुद्धा सिक्स मारून आऊट झाला. त्याच्यामुळे नक्कीच बॅटिंगची खूप अपेक्षा आहे. फिल्डिंग आहे, आम्ही कमीत कमी त्यांना धावत रोखण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग अटॅक चांगला आहे. 60च्या 13 आले तर आमच्या बॅट्समनना सुद्धा इझी पडेल. काही चेंजेस? नाही, सेम टीम. सेम टीम असणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आता तुम्हाला मात्र इकडे बॅटिंग करायची आहे. काय म्हणाल, कसं वाटतं इकडे खेळत असताना आणि या मॅचमध्ये काय रणनीतीने उतराल? आणि आज सगळी टीम आली आहे का? कारण तुमची टीम सुद्धा नेहमी जबरदस्त टीम असते. हो, सगळी टीम आले आणि पहिल्या ग्रामीण धमाका खेळायला खूप मजा येते, कारण की दरवर्षी खेळत असतो आणि क्लायमेट वगैरे, ग्राउंड, खेळपट्टी सगळं खूप छान असते आणि पब्लिक पण खूप सपोर्टिव्ह असतात. आणि पहिल्या मॅच जी झाली थोडीशी चुका झाली, कारण की जिथे माझा विकेट गेला तिथे मॅच पूर्णपणे टर्न झाली आणि शेवटचा बॉलपर्यंत मॅच आली. ती जिंकायची मॅच, थोडी आमची मॅच फसली. परंतु आता बॅटिंग आलं आहे तर चांगली बॅटिंग करूया आणि बोर्ड्सवर, कारण की नॉकआउट मॅच आहे तर प्रेशरचं मॅच असणार आहे. तर चांगली बॅटिंग केली, चांगले स्कोर जर स्कोरबोर्डवर ठेवले तर समोरच्या टीमवर प्रेशर टाकून प्रेशर क्रिएट करू शकतो. दोन्ही टीमला एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या प्रश्नाची चर्चा होते, यावर्षी नंबर किती मारलेत? थोडं कमीच टुर्नामेंट खेळलो आणि जास्त 5 ते 6 मॅच जिंकलो. बामण डोंगरी किती मारलेत? 29+ आहेत. 29+ मारलेले आहेत. म्हणजे दोन्ही टीम चांगल्या फॉर्मात आहे. मजा येणार आहे. या मॅचसाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात चालू मॅचच्या दिशेने. एक विशेष सन्मान आता या ठिकाणी केला जातोय. भारताच्या कुस्तीचा ज्या ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल ना, त्या वेळेला त्या इतिहासामध्ये नरसिंग यादव या नावाला सोनेरी पान दिलं जाणार आहे. कारण भारतामध्ये कुस्ती आणि या भारताच्या कुस्तीला पहिलं, भारताच्या ऑलिम्पिकला वैयक्तिक पहिलं मेडल कोणी दिलंय तर महाराष्ट्राने दिलंय, खाशाबा जाधव यांच्या स्वरूपामध्ये, आणि ते कुस्तीने दिलंय. आणि महाराष्ट्राची कुस्ती जगात प्रसिद्ध आहे, परंतु महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालाच नव्हता. लहान वयात ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचा कारनामा ज्यांनी केलेला आहे, नरसिंग यादव सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याचबरोबर कॉमनवेल्थमध्ये भारतीय गोल्ड मेडल भारतासाठी मिळवणारे असे हे महान कुस्तीपटू आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि मी वरुणेश पाटील साहेबांना विनंती असणार आहे, या महान कुस्तीपटूचा आज सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलेला आहात. नरसिंग सर, आपलं हार्दिक 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 स्वागत. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन कित्येक कुस्तीपटू घडले, कित्येकांनी स्वप्न पाहिली आणि असे महान कुस्तीपटू आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. नरसिंग सर, तुमचं ऑलिम्पिक मेडल राहिलं, परंतु माझ्यासारखा महाराष्ट्रातील प्रत्येक जो कुस्तीप्रेमी आहे ना, तो हळहळला होता त्या दिवशी, कारण ऑलिम्पिकचं मेडल येता येता राहिलंय. काही असो, परंतु तुमचा कारनामा, तुम्ही केलेलं कार्य हे भारताच्या कुस्तीमध्ये सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. आपलं हार्दिक स्वागत. वा, महान व्यक्तीचा हा महान सन्मान आपण पाहतोय. काही सन्मान आहेत ते आपण या ठिकाणी घेतो. सुरुवातीला मुजीब खान साहेब जे कल्याणवरून आले, त्यांचा एक विशेष चला जाऊयात एका महत्वाच्या मॅचकडे. येस, व्यापारी साहेबांचं देखील या ठिकाणी आपण मनोहर व्यापारी साहेब जे वाडेकरून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा एक विशेष सन्मान या ग्रामीण धमाका बिग बॅशसाठी. ठीक आहे. एकशे 10चा पाठलाग तो मात्र सुरू झालेला आहे आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. विजय पावले
छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आज मात्र अख्खा भारत पिंजून काढतोय आणि भारतातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे विजय पावले. एक स्वतःची कहाणी आहे. विजय पावले या नावाच्या मागे स्वतःचा संघर्ष आणि त्या संघर्षाचा नायक म्हणून ठरलाय विजय. कित्येक बाईटमध्ये कित्येक चर्चेमध्ये त्याच्या माध्यमातून आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन ते देखील आपल्याला ऐकताना आणि पाहायला मिळतं. 2 बॉल 2 सिंगल्स आली आहेत. प्रशांत आणि रजत ही दोघंही आघाडीची बॅटर्स मात्र अर्नाळाच्या संघाच्या विरुद्ध ॲज अ ओपनिंग प्लेअर म्हणून आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकली आहेत. दोघंच्या दोघं बॉल आपल्याला 2 सिंगल्स पाहायला मिळालेले आहेत. पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य चंदू शेटे सरांचं स्वागत असेल. तिसरा बॉल तो येतोय. याही वेळेला पाय पकडली आहेत. अगदी परफेक्ट पायांमध्ये टाकलेला हा बॉल, परफेक्ट बुंद्यातला बॉल, तोही फलंदाजाला मोठा फटका खेळू देत नाहीये. विजय पावले आणि जगत सरकार या दोघांची जोडी ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतीये. त्यात प्रीतम बारी सारखे कॅप्टन लीडर या टीमला मिळालेले आहेत आणि हा संघ आजचा दिवस गाजवताना पाहायला मिळतोय. परंतु अर्नाळाचा संघ अर्थातच प्रीक्षा 11 अर्नाळा हा संघही कमी नाहीये. हाही संघ तो मात्र जिंकण्याच्या आशेने दाखल झालाय. रजत तयार, विजय तयार. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय, लॉफ्ट केलाय बॉल, लॉंग ऑफच्या क्षेत्रात फिल्डर पोहोचतील परंतु त्यांच्या हाताला देतोय टाळी आणि भासतोय 4 अंकाची पोळी, चौकार. वा, जशास तसं प्रत्युत्तर द्यायचं आहे त्याची सुरुवात मात्र इकडे केलेली आहे. प्रशांत गरत, रजत मुंडे हे असे खेळाडू आहेत याही परिस्थितीमध्ये या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. चौकार आलाय तिकडे आणि रजत तसं पाहिलं तर अगदी शांत संयमी खेळाडू, परंतु मैदानात गेल्यानंतर एक वेगळं रूप त्यांचं पाहायला मिळत असतं. तेच बॅटिंग करतायत मैदानात. मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठे मैदानं आणि मोठमोठे पैलवान गारद केलेत याही पट्ट्याने. त्यामुळे आहे अपेक्षा मोठ्या पटक्यांची, आहे अपेक्षा मॅच विनिंग नॉकची. चौकार आलाय. पाहूयात पुढचा बॉल. याही वेळेला ओ हो 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 खेळलाय खरा परंतु फटका बसलाय. मला वाटतं पाय लागली आहेत बाउंड्रीला. आता चेक करावं लागेल. नाराज आहे क्षेत्ररक्षक आणि स्वतः क्षेत्ररक्षकांना 6 दिलाय. ही खिलाडी वृत्ती जिवंत आहे. असे खेळाडू आज भारतीय टेनिस बॉल क्रिकेटला मोठं करतायत. त्यामुळे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमधून निघाला आणि कोंडगाव सारख्या बिग बॅश लीगला देखील मोठं करतोय. वा, या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हार्दिक तांडेल त्यांना पाहिलं की माझा पाय लागलाय आणि त्याच वेळेला त्यांनी मान्य देखील केलं. ही खेळाडू वृत्ती आहे. षटकार जरूर आलाय, एफर्ट चांगले केले होते परंतु तिकडे त्यांचा पाय आहे जो सीमारेषेला लागला होता. कदाचित थोडंसं वाटत होतं एका क्षणासाठी रजत त्यांना आता आऊट झालोय की काय, परंतु एक फायदा देखील त्याकडे आता रजत त्यांच्या बाजूने जातोय. सिक्सर आलाय. चांगली सुरुवात आहे. षटकातील शेवटचा बॉल हा देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय परंतु डीपमध्ये फिल्डर आहेत. यावेळेला फिल्डर चूक करणार नाही आहेत. सिंगल आलेली आहे. 110चा पाठलाग करायचा आहे तर मग आगाज असाच झाला पाहिजे. 14 रन आलेत पहिल्या षटकात. 1 सिक्स, 1 चौका आणि काहीसे सिंगल. 14च्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चौदा धावा. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. किरण बांगले साहेब, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेना या पक्षाच्या आपल्याला विनंती आहे. जय महाराष्ट्र साहेब, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. पेडगावचे उद्योजक दिनेश शेट कोळी साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आपल्या मुख्य व्यासपीठावर वरुणेश पाटील साहेबांना तुम्ही पाहताय. सगळेच मान्यवर वरुणेश पाटील फाउंडेशनच्या वतीने आपले सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तारीफ सय्यद देखील इथे उपस्थित झालेत. आपलेही स्वागत आहे. जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद. इकडे
दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे ही महत्त्वाची मॅच आहे. इकडे जो जिंकणार आहे तो क्वालिफाय होणार आहे पुढच्या फेरीसाठी. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे लागलं आहे. अकू टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. एक चांगला स्ट्रोक इकडे येताना पाहिला मिळालाय. जशाच तसं प्रत्युत्तर द्यायचंय. 110चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु सुरुवात झाली आहे, सुरुवात केली आहे. रजत मुंडे चांगली बॅटिंग करतायत. रायगडच्या खालापूर तालुक्यातील चांभारली गावचा असणारा हा सुपरस्टार ISPL बेस्ट बॅटर सुद्धा राहिलेले आहेत, बॅटिंगसाठी आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर गोलंदाज तिकडे येताना पाहिला मिळत आहेत. रन नाही मिळणार आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील इकडे राहतोय. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अगदी महत्वाचा दिवस आहे. स्पर्धा काल सुरू झाली आणि शुभम सर खूप सारी मजा आपण या स्पर्धेमध्ये करतोय. यस, ना तके है पैर अभी ना ही हिम्मत हारी है, मैंने देखे है कहीं दौर और आज भी सफर जारी है. जिंकायचं आहे. समोरच्या संघाने केलंय, आम्हीही करू याचा आशेने. येस, ओव्हर द कव्हर्स खेळलाय. फटका अगदी सुरेख आहे, फोर्स देखील आहे आणि येस, चेंडू मात्र चाललाय टान 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 उड्या मारत सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. मॅच मध्ये रंग उधळणं सुरू झालंय. नावच रजत आहे आणि त्यामुळे रंग तर मी उधळणार ते आपल्याला सांगताय रजत मुंडे. वाह, बाहेरचा बॉल, कुठेही जास्तीची रिस्क घेतली नाही. जिकडचा तिकडे याचा टॅगने मात्र खेळून काढलाय फटका. पाहूयात पुढचा बॉल. चौकार आलाय. याही वेळेला खोदून तर काढलाय, कोणीच नाहीये तिकडे. याही वेळेला एक टप्पा घेत करतायत रजत मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्प्यात कार्यक्रम, लागोपाठचा दुसरा चौकार. जशाच तसं प्रत्युत्तर याला म्हटलं जातं. दुसरी ओव्हर सुरू आहे, 28 झाल्यात. एक चांगली सुरुवात केली आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. तुम्ही पालघरचे आहात तर आम्ही सुद्धा पालघरचेच आहोत, हेच इकडे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. लागोपाठचे दोन चौकार. रजत मुंडेची लढाई सुरू झाली आहे मैदानात. एका बाजूला अर्नाळा, एका बाजूला धाकटी डहाणू. या दोन संघांमधला हा काटेकी टक्करवाला लढा. दोन तलवारी एकमेकांवरती आवाज करतायत, घणाघाती प्रहार करतायत. याही वेळेला उडवलाय, खोदून काढलाय बॉल आणि चाललाय बॉल दूर सीमा पार. बिग हिट, षटकार. वा 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 वा. 2 ओव्हर मध्ये 34 झाल्यात. याला बेस्ट वर्सेस बेस्टच म्हणावं लागणार आहे कारण जो जिंकणार आहे क्वालिफाय होणार. आणि रजत जबरदस्त कामगिरी करतायत, धुमाकूळ घालतायत सध्याच्या घडीला. आणि अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हर बाकी आहेत आणि 76 करायच्या आहेत. मॅच बनली आहे. तूफान होने से पहले शोर नहीं होता और चुप रहने का मतलब कमजोर नहीं होता. वा, शांततेत मात्र कार्यक्रम केला जातोय रजत मुंडेच्या माध्यमातून. काय कमालीचा खेळ. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पॉवर प्ले मात्र गाजवलाय रजतने. 34 पर्यंत घेऊन गेलाय आपल्या संघाच्या धावफलकाला. वा, सबस्क्राईब मीटर ते देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दिवसागणिक, क्षणोक्षणी, मिनिटाला एक आमच्या फॅमिलीला जॉईन होणारा सदस्य वाढतोय. 70 स्पोर्ट्स लाईव्हला एक प्रतिनिधी देशभरातल्या कानाकोपऱ्यातनं आम्हाला जॉईन होतोय. का होणार नाही. 40 पेक्षा जास्त कॅमेरामॅनची टीम, 22 पेक्षा जास्त कॅमेराज. या स्पर्धेला मात्र 4 चांद लावतायत. नुसती स्पर्धा राहिलेली नाहीये. कोणगावकरांची दिवाळी आणि दिवाळीचा उत्सव बिग बॅश धमाका ग्रामीण लीग च्या माध्यमातून आपल्याला सेलिब्रेट होताना पाहायला मिळते. सोपं नाही ॲज अ कॅमेरामॅन म्हणून काम करणं. दिवसाच्या सुरुवातीला, स्पर्धेच्या दिवसाच्या सुरुवातीला मात्र पहिले येणारा माणूस या स्पर्धेच्या त्या दिवसाला शेवटी जाणारा माणूस म्हणून ठरतो कॅमेरामॅन. डेडिकेशन, कमिटमेंट, चिकाटी, धैर्य, स्थिरता ही सर्व गुण असतात कॅमेरामॅनमध्ये. पॉवर प्ले संपलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. विजय पावले आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. फिंगर्स रोल केली आहे. विजय पावलेची जादू ती मात्र फलंदाज प्रशांतला बीट करते. डॉट बॉल. हीच खासियत आहे या गोलंदाजाची. व्हेरिएशन खूप चांगलं करतात. पहिला बॉल कमी गतीने टाकला, थोडासा पाठीमागे टाकला आणि अंदाज नाही आलाय. बॅट फिरली खरी परंतु बॉल थोडासा वरून देखील जाताना पाहिला मिळालाय. एक बॉल निर्णायक आहे. सुरुवात तर जबरदस्त केली आहे. ही मॅच ऑन झाली आहे परंतु येणारा प्रत्येक बॉल खूप महत्त्वपूर्ण असेल. रजतला मात्र
प्रशांतला देखील साथ द्यावी लागेल. एकट्या रजतने तुम्हाला मॅच जिंकता येणार नाहीये. कॉन्ट्रीब्युशन खोलवर टाकलाय बॉल. यावेळेला परफेक्ट फलंदाजाचे पाय आणि फलंदाजाची बॅट या दोघांमध्ये असणारा पेन्सिलच्या टोका इतका केंद्रबिंदू आणि त्या केंद्रबिंदूमध्ये टाकलेला हा परफेक्ट चॉकलाईनचा बॉल. सिंगल आली आहे. मागील बॉल थोडासा पाठीमागे केला होता, आता पुढे केला होता. उद्या विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे ही टीम खेळताना पाहिलं मिळेल. भिवंडीची त्यांच्या विरुद्ध पॅरामाउंट RMC इन्फ्रा JB गोरसई बी 2 वेळेचे विजेते आणि त्याचबरोबर NC11 चौटा हिरवा एकविरा मानकोली खेळणाऱ्या भिवंडीची आणि त्विषा 11 माहुलगाव मुंबई या 4 बलाढ्य टीम उद्या खेळतील. याही वेळेला उडवलाय बॉल. चेंडू चाललाय दूर आसमानाच्या भेटीला. बॅटने वाजवली तुतारी आणि बॉलला बनवलाय सणाना पिरिरिरी. बिग हिट, षटकार. वा 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 वा, काय बॅटिंग केली जाते. एका बाजूने जर पाहिलं तर मोठं लक्षाचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु रजत मुंडे नावाचं हे चांभारली गावचं वादळ आज मात्र धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. 41 वर धावसंख्या पोहोचली सुद्धा. याच गतीने धावसंख्या जर येत राहिली ना, ही मॅच सुद्धा चेस केला जाऊ शकतं. अर्नाळ्याची पॉवर फलंदाजीची जबरदस्त आहे आणि दोघांनी सुरुवात लाजवाब केली आहे. द बिग बॅटल. 2 योद्धे एकमेकांच्या विरोधात खेळत आहे. वजीराच्या चाली चालल्या जात आहेत बुद्धिबळाच्या पटावर. त्यावर मात्र रजत मुंडे आतापर्यंत 1 बॉल पुढे आहेत. पाहूयात पुढचा बॉल. याही वेळेला लपेटलाय बॉलला, दिलाय झटका आणि आलाय पुन्हा एकदा 6 धावेचा चटका. बिग हिट. वा 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 वा, लगातारचा तिसरा मारलेला आहे. रजतचं कौतुक करावं लागेल आणि ते सुद्धा एन्जॉय 4-1 साठी जाऊ शकतात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेला जबरदस्त पुलचा फटका देखील खेळताना पाहायला मिळाले. थोडासा मागे बॉल होता, पोझिशन बनवली, पूल केला आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. काय मॅच चालली आहे. पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा राहिला, परंतु दुसऱ्या डावात सुद्धा ओव्हर तिसरी सुरू आहे. 47 बिनबाद झालेले आहेत आणि म्हणूनच चर्चा होती या मॅचची, चर्चा या स्पर्धेची होते. आणि रजत मुंडे 12 बॉलमध्ये 44 वर बॅटिंग सुद्धा करतायत. नाव रजत आहे परंतु खेळ सोनेरी सुरू आहे. 12 बॉल 44चा खेळ, 3 मध्ये 3 आले आहेत. विजय पावले यांच्यावरती हा हल्ला केला जातोय. पाहुयात विजय कशा पद्धतीने कमबॅक करतायत. कमबॅक करणारं नाव म्हणजे विजय आहे. परंतु एका बाजूला रजत, ते मात्र की तरकश में जीतने की तीर है, तू चला कर देख ले, एक बार नहीं 1000 बार आजमा कर देख ले. पाहुयात आता कुठला तीर आजमावला जातोय, आता कुठलं शस्त्र आजमावलं जात आहे. 44 पर्यंत पोहोचलेत. आजच्या दिवसातली एक 50 आली आहे, दुसरी येते का पाहुयात. यावेळेला आलटी पलटी खेळायचं आहे. बॉलला फॉलो तर केलेलं नाहीये, परंतु ओहो, मुख्य पंचांनी 2 हात बाहेर काढली आहेत. कळवलंय हा असेल वाईट बॉल. अतिरिक्त धावाची जोड. पहिल्या डावात आपण पाहिलं जगत सरकारला धावांचं सरकार बनवताना आणि आता रजत मुंडे काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात टप्पा अगदी योग्य नव्हता आणि त्याच्यामुळे मात्र वाईट बॉल घोषित केलाय. 26 मध्ये 62. मॅच ऑन. जगतची आणि विजयची चर्चा देखील झाली आहे या बॉलच्या आधी. पाहूया आता पुढचा बॉल. नाही, बॅट आधी बॉल नंतर. आतली कड घेतली तिथे बॉलने बॅटची. डॉट बॉल आलाय, सुस्कारा मिळालाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमला टाळ्या वाजवण्याची एक क्षण, एक संधी ती तयार करून दिली विजयने. वा, एक बॉल तेवढाच महत्वपूर्ण इकडे पाहायला मिळतोय. आलेला एक डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये धाकटी डहाणू टीमला सुद्धा घेऊन येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठे फटके खेळायचे आहेत अर्नाळ्याला सुद्धा. एका बॉलवर रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनेक रंग बदलणारे क्रिकेट आपण पाहिले असतील, अनेक रंग बदलणारी माणसं आपण पाहिली असतील, परंतु आमचा क्रिकेटचा खेळ क्षणाक्षणाला आणि एक बॉलला रंग बदलतो. कमी गतीने टाकलाय बॉल, त्यामुळे जास्तीची घाई केलेली नाहीये, रिस्क घेतली नाहीये रजतने. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे मिड विकेटची. तिकडे बॉलला घेण्यासाठी 4 फिल्डर आले, जमावडा केला, बॉलला हाती घेतलं, सिंगल आलेली आहे. परंतु मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे बॉल शिल्लक 24 मध्ये बनवायचे आहेत 61 धावा. उद्या ज्या टीम खेळणार आहेत त्यामध्ये विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे, अमित नाईक आणि प्रथमेश राठोड्याचा आयकॉन करण पाटीलच्या जोडीला आणि राकेशजी पाटील आणि सुजित तात्या शेठ पाटील हे टीमचे ओनर पाहायला मिळणार आहेत. उद्या पॅरामाउंट RMC इन्फ्रा JB गोरसई बी भावेश पवारच्या नेतृत्वाखाली जोडीला फरदीन काझी आणि करण अंबाला, तर मालक आहेत विशालजी पाटील.
दीपेश माळी उद्या इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. नॅन्सी 11 चौथा हिरवा एकवीरा मानकोली, श्रेयस कदम आणि योगेश बालेकर ॲज अ आयकॉन म्हणून पाहायला मिळतील. तर मॅनेजर आहेत अजितजी बोईर आणि ओनर विक्रांतजी गुलवी साहेब आणि महेशजी चौगुले साहेब आमदार या टीमचे मालक देखील आहेत. तर उद्या त्विषा 11 माहुलगाव मुंबई खेळताना पाहायला मिळेल. तेजसजी पाटील दिवेशजी पाटील यांच्या मालकीची टीम, मंगेश वैती आहेत टीमचे कॅप्टन. तर आयकॉन म्हणून असतील फायटर जेट योगेश पेनकर आणि अप्रतिम अष्टपैलू राजेश सोरटे. म्हणजे उद्या सुद्धा प्रेक्षकांनो लवकर या, जागा पाहिजे असेल तर. नक्कीच आजचाही दिवस आपण पाहिला. हे 3 बॉल 3 6 सॉरी जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 49 तर झालेले आहेत. मॅच चांगलीच रंगली आहे, विकेट एकही गमावली गेलेली नाहीये आणि मॅच अजूनही 24 बॉलमध्ये 61 पाहिजेत. पहिल्या 18 बॉलमध्ये 49 झाल्यात, 24 बॉल बाकी आहेत आणि या 24 बॉलमध्ये 61 पाहिजेत. सगळ्याच्या सगळ्या विकेट अर्नाळ्याच्या हातात आहेत, परंतु मॅच जबरदस्त चालली आहे, मॅच जबरदस्त चालली आहे. प्रेक्षक आनंद घेत आहेत युट्यूबला सुद्धा आणि मैदानात सुद्धा. यस तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो, अरे मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. पोहायचं आहे, दरिया पार करायचा आहे. 24 बॉल 61चं समीकरण, त्यासाठी येतोय पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर आलटी पलटी देख घुमा के आणि एका टप्प्याच्या साह्याने चेंडू होतोय सीमारेषेच्या पलीकडे. याही गोलंदाजाचं केलंय रजतनं आपल्या स्टाईल मध्ये. हार्दिक 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 स्वागत. वाह, रजत आता 49 वर पोहोचलेले आहेत. 15 चेंडू खेळले त्यांनी, 49 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. 7 ओव्हरच्या मॅच मध्ये 110चा पाठलाग करायचा आहे, परंतु ही जोडी सुसाट सुटलेली आहे. स्पेशली रजत काय बॅटिंग केली या ठिकाणी. 53 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. 23 मध्ये 57 करायच्या आहेत. काही डॉट बॉल काही विकेट बॉलिंग टीमलाही मॅच मध्ये आणतील, परंतु सध्या धुमाकूळ घालतायत रजत मुंडे यांची चर्चा आहे. 30,000 प्रेक्षक युट्यूबला सुद्धा आमच्या बरोबरने 70 स्पोर्ट्सवर जुडलेले आहेत. त्या कारण एक महत्वाची मॅच आहे. काय चाललाय सामना, लाजबाब. अक्रॉस द लाईन खेळलेत मिड विकेटच्या क्षेत्रात, अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये आणि या सिंगलच्या मदतीने आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक आणि या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. रजत मुंडे 16 बॉल 50 रन, 5 सिक्स 4 चौके. मित्रांनो, मॅच विनिंग नॉकच्या दिशेने जाणारी ही खेळी, लढवय्या या खेळी आपल्याला पाहायला मिळते. रजतचा सोनेरी खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा वा, याला म्हणतात महत्वाची मॅच. बेस्ट वर्सेस बेस्ट जगतने केलं आणि आता रजतने देखील केलेलं आहे. तुम्ही केले तर आम्ही सुद्धा करणार, असंच अर्नाळाकर सुद्धा सांगतायत. यस, काल आणि आज मिळून 1 मिलियन व्ह्यूज देखील होताना पाहायला मिळालेल्या आहेत 70 स्पोर्ट्सवर. आणि खासियत आहे या स्पर्धेची, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद असतो. 1 मिलियन व्ह्यूज 1.5 दिवसात. वा, खोलवर टाकलाय बॉल, मनगटाच्या जोराने चेंडूला वरती आकाशात पाठवलंय. खरं फिल्डर आलेत बॉलच्या खाली आणि ओहो हो, संधी मात्र दारात आली. दाराची मात्र कडी लावली आहे. नाही, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. फटका फसला देखील होता, परंतु विकेट येता येता राहिली. पार्टनरशिप 55 धावांची झाली आहे. इकडे अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. आणि पहा, 21 बॉलमध्ये 55 झालेत आणि अजूनही 21 बॉल पाहिजेत आणि धावा 55च पाहिजे. कट टू कट मॅच, 50-50 मॅच अर्नाळ्याला सुद्धा जाऊ शकते आणि मॅच डाक्टी डहाणूला सुद्धा जाऊ शकते. 21 बॉल 55. ओहो, फॉलो केलाय बॉल, खोदून काढलाय हा खंद्या शॉट, उडवलाय बॉलला आणि पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. स्वर्गीय सदाशिव बाळाराम पाटील स्टँड मध्ये 6 अंकाला. वाह, रजत जबरदस्त पारी खेळतायत. उगाच कुणाचं नाव नाही होत, त्याच्यासाठी मेहनत आहे आणि या खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका मिरवलाय. चांभारली हे खालापूर तालुक्यातील गाव सुप्रसिद्ध करून टाकलं. का नाव आहे रजत मुंडे. जबरदस्त. या अगोदर पश्चिम बंगालच्या जगतला आपण पाहिलं आणि महाराष्ट्राचे रजत सध्या धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. मोठी मॅच. 70-70चा लगातो 6 हा बॉल या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय.
खोलवर टाकलाय परफेक्ट व्हाईट जॉर्क लाईनला. पंच मात्र बाजूला झाली आहे, 2 हात बाहेर काढली आहेत, कळवतायत हा असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, अवांतर धाव मात्र धाव फलकावर ऍड होईल आणि धाव फलक आता मात्र जाणार आहे 62 वर. 20 बॉल 48 ची गरज, 20 ला 48. काय होणार या मॅच मध्ये, कोण मारणार बाजी, कोण जाणार स्ट्रेट सरळ सुपर 8च्या दिशेने. अजूनही आवर्जून सगळे वाट पाहतात काय होईल, कधी इकडे कधी तिकडे. असाही सामना जाताना पाहायला मिळणार आहे, मजा आहे. लोबोफुल टॉस आणि मात्र स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात चेंडू चाललाय मैदानाला गुदू 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 करत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. वा 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 वा, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक इकडे पाहायला मिळालाय. फुलटॉस होता, खराब बॉल होता, त्याचा समाचार त्यांनी इकडे घेतला, बॉलला दिशा दिली, पॉइंटच्या दिशेने पाठवलं, चौकार वसूल केलाय. आणि काय बॅटिंग करतात, म्हणजे सध्या असं वाटतंय ज्या पद्धतीने रजत बॅटिंग करतात की व्हिडिओ गेम खेळतात, अशा पद्धतीच्या मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतायत. नक्कीच नक्कीच नक्कीच, नो डाऊट. प्रत्येक बॉलवरती उत्तर आहे, प्रत्येक प्रश्नावरती उत्तर आहे. रजत मुंडे 18 बॉल 60 रन, समोरच्या संघाला एकत्र यायला मजबूर केलंय, समोरच्या संघाला चर्चा करायला मजबूर केलंय. अविस्मरणीय खेळी, विलोभनीय खेळी, प्रत्येकाला प्रेमात पाडलं जाईल अशी फलंदाजी सुरू आहे. जो थक कर भी ना रुके वही बाजीगर होता है, जो झुके नहीं मुश्किलों में वही सिकंदर होता है. सिकंदर होण्याची खेळी, डाव रंगवला जातोय, रंग उधळले जात आहेत रजतच्या माध्यमातून. 19 बॉल 44 ची गरज, हा असेल या षटकातील शेवटचा बॉल. टाळ्यांचा गजर डगआउट मधून सुद्धा होतोय, टाळ्यांचा गजर प्रेक्षकांमधून सुद्धा होतोय. पाहूयात काय घडतंय या मॅच मध्ये. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फुल टॉस मिळालाय फाईन लेगच्या क्षेत्रात, चेंडू चाललाय टन 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 आवाज काढत सीमारेषेच्या पलीकडे. आता मात्र 18 बॉल 40 रनवर आली आहे मॅच. वा 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 वा, जबरदस्त मॅच. याला म्हणतात मॅच, याला म्हणतात स्पर्धा. सुपर डुपर हिट मॅच, सुपर डुपर हिट स्पर्धा आणि सुपर डुपर हिट खेळाडू. पहिल्या 4 ओव्हरमध्ये रन झाले 70, विकेट एकही गेलेली नाहीये, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. आता 3 ओव्हरमध्ये पाहिजेत 40. काय होणार या मॅच मध्ये तेच आपल्याला इकडे पाहायचं आहे. 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडले, सगळ्यांचं स्वागत. आणि 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर पुढे 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 चाललाय. आणि अजूनही आपण नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धाही आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहेत. आपण आहोत कोणगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, आणि तिकडे वरुण एस पाटील साहेबांच्या माध्यमातून कोणगाव ग्रामस्थांच्या वतीने 70 स्पोर्ट्सच्या वतीने सुरू आहे अशी एक स्पर्धा, ज्या स्पर्धेने सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही भारताला भुरळ घातलेली. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामीण सुपर बॅश टेनिस क्रिकेटमध्ये 1 करोड रुपयाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. तर दुसरा पुरस्कार 50 लाखाचा असेल, 8 फ्रँचायझी टीम असतील आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी महिंद्रा थार देखील असणार आहे. बिग बॅश हिम्मतनगर 17 एप्रिल ते 19 एप्रिल आपल्या भेटीला येणार आहे. तर 12 लाख आणि 6 लाखाचा पुरस्कार तिकडे सुद्धा असणार आहे. अशा मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहेत. आवर्जून सबस्क्राईब करा. महामानव चषक कोणत्याही प्रकारची एंट्री न घेता मालेगावात एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. दिनांक 20 ते 24 एप्रिल याही स्पर्धेची चर्चा आहे. महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित असणारी ही स्पर्धा असणार आहे. यंगस्टार प्रीमियर लीग देवगड, हापूस आंब्याच्या गावाला स्पर्धा आहे. 4 व्हीलर कार आहे आणि 5 लाख आणि 2.5 लाखाचा पुरस्कार आहे. चलो देवगड. मंगेशदादा धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनची जय हनुमान क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखा जोवेली आयोजित भव्य डे नाईट क्रीडा स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक, ही सुद्धा मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते आणि तिकडेही मोठी पारितोषिक आहेत. जाऊयात शेवटच्या 3 ओव्हरकडे. 18 बॉल बाकी आहेत आणि 40 करायचे आहेत. कल्पेश वागदरेच्या जागी जय दवणे इम्पॅक्ट केला गेला, बरोबर? यस. महत्वाची मॅच. 18 बॉल 40 पाहिजेत. इकडे काही डॉट बॉल आले, काही विकेट आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा धाकटी डहाणू सुद्धा येईल. परंतु इकडे अशीच बॅटिंग होत राहिली, कारण कुणाला विश्वास तरी बसेल का? रजत मुंडे 64 वर आहेत आणि प्रशांत गरज फक्त 4 वर आहेत. ते चांगले खेळतात, ते त्यांना स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करत होते. मॅच संपलेली नाहीये. एक मोठी मॅच. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व या मॅरेथॉन मॅचला पाहत आहे. हे 2 तास क्रिकेटवाले आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चा असणारे देखील पाहायला मिळालेले आहेत.
बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. पॉवरफुल बॅटिंग होईल का? जगतच्या 73 होत्या आणि इकडे रजत मुंडेच्या 64 आहेत. सेव्हन्टी ऑन बोर्ड. मॅच आता बदलणार का? कारण पाणी पिलं गेलंय, पाणी पाजण्याची वेळ आहे. जबत मॅचच्या दिशेने पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय आणि पाठवला सुद्धा. सीमा रेषा पार. 4 चौकार. काय फटका खेळलाय. लोवर फुल टॉस बॉल होता. तसं पाहायला गेलं तर ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फूट काढलं गेलं आणि त्यानंतर स्लॉक स्वीपचा फटका झाडू मारला. झाडूच्या मदतीनं चेंडूला मात्र पाठवलंय डीप स्कोअर लेगच्या क्षेत्रात सीमारेषेच्या पलीकडे भेटायला 4 या अंकाला घ्यायला. येस, जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जबरदस्त क्रिकेट चाललंय. कमबॅक आता बॉलिंग टीमला करायचंय. हार म्हणून चालणार नाहीये. एक मोठी मॅच, मोठी स्पर्धा सध्या आपण पाहतोय. यावेळेला समोर उडवलाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. प्रशांत घरत यांच्या बॅट मधून बॉल. पुन्हा 4 4 4 4 चौकार. रजत मुंडे याचा डाव मी कित्येक वेळ नॉनस्ट्राईक एंडला उभा राहून पाहिलाय. आता माझी वेळ आहे. माझ्या गावाची वेळ आहे. ना आव देखा ना ताव देखा, मैंने तो सिर्फ मेरा गाव देखा. गाव आहे माझ्या डोळ्यासमोर. गावाच्या नावाला जिंकवायचंय. गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळीच ऊर्जा या सगळ्या खेळाडूंमध्ये आली आहे. आणि म्हणूनच चर्चा ग्रामीण धमाका बिग बॅचची, वरुण एस पाटील साहेबांची, 70-70 स्पोर्ट्सची आणि संपूर्ण या कोणगावच्या ग्रामस्थांची सुद्धा चर्चा आहे. मॅरेथॉन सामना आहे. येस, ओ हो, यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल, थोडासा वळणारा बॉल होता. तिकडे 1 रन घेतली जाते. उद्यापासून प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप सारी पारितोषिकं आहेत आणि प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने इकडे दाखल होत आहेत. फक्त भिवंडीच नाही, कुणी कल्याणवरून, कुणी डोंबिवलीवरून, कुणी शहापूरवरून, कुणी वसईवरून, कुणी विरारवरून, कुणी मुंबईवरून, कुणी डोंबिवली, कुणी पनवेल या चोहो बाजूनी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश भाऊ बेडसे तर आमचे मालेगाववरून आलेले आहेत. आकाश भाऊ, तुमचंही स्वागत आहे. आणि तब्बल 33,000 प्रेक्षक युट्यूबला आमच्या बरोबरने जोडले गेलेले आहेत. 15 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा धाकटी डहाणूला सुद्धा आणू शकते. रजत मुंडे 64 वर बॅटिंग करतायत. त्यांना रोखण्यासाठी प्रीतम बारी हे सुद्धा एक मोठं नाव आहे बॅटिंग बॉलिंगसाठी. रिवर्स, परंतु दांडी 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 गुल. सेलिब्रेशन पाहण्यासारखं आहे, परंतु पश्चाताप आहे, पस्तावा आहे, प्रेक्षकांमध्ये सुकसुकाट आहे. जो मात्र आतिषबाजी करत होता रजत, त्याला परतीचा रस्ता दाखवलाय. वाहणारी मॅच 6व्या-7व्या गेअरवरती चालणाऱ्या मॅचला लावलाय काचकान ब्रेक आणि रजतला पाठवलंय माघारी. 20 बॉल 64 रनची खेळी. 6 बॉल 6 चौकार 6 षटकार. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वाह. रजतची सोनेरी खेळी प्रत्येकाला आवडली असेल. काय? एकदा प्रत्येकाने उभं राहायचंय आणि टाळ्यांचा गजर करायचाय. रजत मुंडे काय खेळलाय, लाजवाब खेळलाय. चांगली कामगिरी पाहायला मिळाली रजत यांच्याकडून आणि या बॉलवर पुन्हा एकदा आम्ही सुद्धा मॅच मध्ये आहोत हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. रजत खेळले रिव्हर्स, तिकडे फटका फसला आणि दांडी गुल देखील होताना पाहायला मिळाली. परंतु सेलिब्रेशन देखील होताना पाहायला मिळत आहे. कारण ही महत्वाची मॅच आहे. इकडे हार म्हणून चालणार नाहीये. प्रीतम बारी सांगतायत मी सुद्धा कशासाठी इकडे आलेलो आहे. आम्हालाही जिंकायचं आहे, आम्हालाही आमच्या गावाचं नाव करायचं आहे. आणि मॅच मात्र आता ऑन झाली आहे. 14 बॉलमध्ये पाहिजे आहेत. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. जबरदस्त क्रिकेट, घमासान क्रिकेटचं. ओ हो, पुन्हा एकदा थोडीशी उसळी पाहायला मिळाली. हिट करण्याचाही प्रयत्न. मॅचने अचानक रंग बदललाय. मॅचने अचानक रंग बदललाय. दबाव दोन्ही बाजूला आहे. 13 मध्ये 30. मॅचने अचानक रंग बदललेला आहे. मी तेव्हाच उल्लेख केला होता चंदू सर, आपल्या आयुष्यात असंख्य रंग बदलणारी माणसं आपण पाहिली असतील, असंख्य रंग बदलणारी गिरगिट आपण पाहिली असतील, परंतु रंग बदलणारा सर्वोत्तम खेळ जर कोणी असेल तर तो आमचा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणाक्षणाला बदलतो. रजत थोडेसे नाराज आहेत. काय खेळले रजतला जबाब खेळले, परंतु मोक्याच्या क्षणी ते आउट झालेले आहेत. 13 बॉलमध्ये 30.
अजूनही मॅच कधी धाकटी डहाणूच्या बाजूने, कधी जर पाहिलं तर अर्नाळ्याच्या बाजूने. हजारो प्रेक्षकांचं लक्ष या मॅचवर लागलंय. क्रिकेटचा थरार याला म्हटलं जातं. हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडतं. आज भिवंडीच्या कोणगावमध्ये घेऊन आलेला आहे प्रीतम बारी. यावेळेला बिग हिट. आ रा 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 खतरनाक. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. 70-70चा लगात तो 6 वाला बॉल, परंतु या बॉलवरती जो आघात झालाय ना, बॉलला पाठवलाय सरळ ढगात. काळ्या कुट्ट अंधारातनं वाहणारा हा हिरवा हिरवा गार 70चा बॉल दूर गेलाय, हरवलाय, गहाळ झालाय. 86 धावा धाव फलकावर आहेत. 12 बॉल मध्ये 24 पाहिजेत. काल अशीच एक मॅच होती. 12 बॉल 20 ची मॅच सुद्धा काल रंगली आहे. आज 12 बॉल 24 पाहिजेत. हार मानून चालणार नाहीये धाकटी डहाणूला सुद्धा. सध्या अर्नाळ्याची परिस्थिती चांगली आहे. प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. आता ही मॅच जबरदस्त चालली आहे. युट्यूबलाही गर्दी, मैदानात सुद्धा गर्दी. क्रिकेटचे प्रेक्षक आहेत दर्दी. आज मात्र वरुण पाटील साहेबांचे देखील सगळे आभारी असतील. साहेब, आपण मात्र लाजबाब स्पर्धा दिली या टेनिस क्रिकेट विश्वाला. माझ्यामध्ये नरसिंग भाई, बऱ्याच कालावधीनंतर तुम्ही सुद्धा टेनिस क्रिकेटची मॅच एवढ्या वेळ मात्र एन्जॉय देखील केले असणार. परंतु तुम्ही मुंबई जोगेश्वरीचे सुपुत्र आहात आणि तिकडे नेहमीच चांगलं क्रिकेट राहिलंय. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट अगदी काही दिवसात आपल्या भेटीला येणार आहे. मुंबई या नाशिक हायवेच्या अगदी जवळ. तसेच या ठिकाणी पवन केने, हिमांशू, त्याचबरोबरने विवेक शेलार या सगळ्यांचं आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. उद्याची चाचपणी कदाचित आजच केली जाते की काय, आणि उद्या सुद्धा धुमाकूळ इकडे असणार आहे. परंतु आज चाललंय काय? शुभमजी, दुसरीच मॅच आहे, परंतु तिसरी मॅच आहे एकंदरीत. परंतु काय जबरदस्त मात्र मॅचेस चाललेल्या आहेत. म्हणून सगळ्या प्रेक्षकांनी आताच निघाले, चला कोणगावला जाऊयात. कोणी आपापल्या बाईकवर, कोणी जर पाहिलं तर आपल्या मित्राला सांगितलंय, बाबा तुझ्या गाडीत मला जागा ठेव, मलाही यायचंय कोणगावला. नाहीतर कोणी आमच्यासारखं ट्रेनने सुद्धा इकडे आले असतील. हे विहंगम दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हे मात्र कारण यासाठी मेहनत घेतली आहे. ही हिरवळ अशीच नाहीये, 1 महिना मेहनत घेतली आहे त्यासाठी. आणि अगदी 70-70ची टीम असेल, संपूर्ण ग्रामस्थ, वरुणेश पाटील साहेबांचे सगळा मित्रपरिवार, या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आता रंगाला आली आहे. येस, टायगर्स ऑफ कोलकातामध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली आहे. तिन्ही खेळाडू जर पाहिलं तर टायगर्स ऑफ कोलकाता, येस, हिमांशू अंडर-19 खेळाडू देखील तिकडे पाहायला मिळाले. आणि आज ही सगळे खेळाडू देखील इकडे दाखल होत आहेत. तर येणाऱ्या कालावधीमध्ये काय दररोज धुमाकूळ पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि चर्चा आहे, मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येतात. सध्या आपण पाहतोय सुप्रीमोचे सुद्धा वेध लागलेले आहेत. सध्या ग्रामीण धमाका बिग बॅश आपल्याला पाहायला मिळते आहे. 12 बॉलमध्ये 24 पाहिजेत. काय होणार? येस, सुप्रीमो नंबर 1 पर्व 12व आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे. त्याचीही उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. परंतु काय मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. शुभम सर, काय म्हणाल? मी तर एवढंच म्हणेल की उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. अगर जीत हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती. 12 बॉल 24ची मॅच, रजतची विकेट, मॅचला आलेली कलाटणी आणि वळण या मॅचचं वेगळं चित्र बदलते. येस, 12 बॉलमध्ये 24 अजूनही पाहिजेत. काय होणार या मॅचमध्ये? मुंबई रणजीपट्टू विनायक भोईर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. अर्नाळ्याचा सुपरस्टार प्रशांत घरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि बॉलिंगसाठी आता आमंत्रित केलं जात आहे आयुष. आयुषने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. आयुष बारीची बारी आली आहे बॉलिंगची. आयुष, हो, पहिला बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी राहिला खरा. येस, बाईच्या स्वरूपातील ही रन आहे. जर मोठा फटका नाही आला ना, धाकटी डहाणू सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. प्रचंड घमासान. परंतु हा चांगला बॉल होता असं आपण म्हणू शकतो. एक विशेष पुरस्काराची घोषणा झाली आहे. नक्कीच या बॉल नंतर थोडीशी उत्कंठा कायम ठेवतो. येस, तारे सितारे देखील आले तिकडे. यावेळेला समोर उडवलाय. या बॉलला सीमारेषेच्या पार 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 षटकारासाठी पाठवलंय. या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली की लगा तो 6 या बॉलची टॅग लाईन आहे. आणि सारखे सारखे 6 लागतायत.
शुभमजी, एक महत्वाच्या पुरस्काराची अनाउन्समेंट होते. कोणत्याही खेळाडूने या स्पर्धेमध्ये जर 70 धावा केल्या तर त्यांच्यासाठी 70 स्पोर्ट्स कडून 50,000चा पुरस्कार दिला जाईल आणि कोणत्याही बॉलरने 5 विकेट घेतल्या तर त्यांच्याहीसाठी हा पुरस्कार असणार आहे. तब्बल 50,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. सोपी गोष्ट नाहीये, परंतु इकडे काय मॅच रंगली आहे. 10 बॉलमध्ये 17 अजूनही करायच्या आहेत. शुभमजी, वा, जोही खेळाडू 70 किंवा 70 पेक्षा जास्तीच्या धावा करेल त्याच्यासाठी आणि कुठलाही गोलंदाज 5 पेक्षा जास्तीच्या 5 विकेट जरी घेतल्या तरी तारिकभाई आणि 70ची टीम यांच्या वतीने 50,000चं बक्षीस. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे, काय होईल. यस, हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार आलाय. क्वालिफायर ज्या मॅच होत्या ना त्याच्यामधून अर्नाळा आलेली आहे. तब्बल 80 टीमने नोंदणी केली, त्याच्यातील 32 घेतल्या. त्याच्यानंतर अर्नाळाने केला चांगला परफॉर्मन्स आणि मुख्य स्पर्धेत आली आहे. आणि 19 धावांवर 8 विकेट क्वालिफायरला परिस्थिती होती, त्याच्यातून 80 केल्या, 82 केल्या आणि त्याच्यानंतरचा हा प्रवास स्वप्न होत होता या सगळ्यांचा. आणि लगातारचा तिसरा षटकार मारलाय म्हणजे एन्जॉय 4-1 साठी प्रशांत आणि मित्र परिवार जाणार फिक्स झालेला आहे. अजूनही मॅच झालेली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकते, तो प्रयत्न करावा लागणार आहे. 9 बॉलमध्ये 11 डॉट बॉल टाकायचा आहे, विकेट घ्यायची आहे. या युवा खेळाडूला ते प्रयत्न करावे लागतील. यावेळेला बॅकफुटला गेले, फटका खेळला आणि फटका फसलाय. ही मॅच धाकटी डहाणू सुद्धा सोडत नाहीये. विकेट. धाकटी डहाणू हा संघ देखील या मॅचला सोडत नाहीये. कमी गतीने टाकलेला बॉल, बोट फिरवली, ओव्हर द पॉइंट खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द फेस देखील संपर्क झाला, परंतु पाहिजे तितकं बळ त्या फटक्यात मला लावता आलं नाही आणि शतरक्षकानं मात्र कुठली चूक केली नाहीये. चेंडूला आपल्या गोदीत कैद केलं, अंगाई गायली, झोपवलं फलंदाजाला आणि माघारी पाठवलं. विकेट आली आहे. टर्निंग पॉइंट असेल का, वळण असेल का या मॅचचं, कारण महत्वाचा हा टर्न आहे. तब्बल 39,000 व्ह्यूअर्स 70 लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. तुम्हा सर्व प्रेक्षक राजांना मानाचा मुजरा असेल मित्र. भारताच्या कान्याकोपऱ्यातनं तुम्ही आज ग्रामीण धडाका बिग बॅश लीगचा घेताय आनंद. 99 धावा धाव फलकावर आहेत. 8 बॉलमध्ये 11 अजूनही करायच्या आहेत. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आणि युट्यूबला सुद्धा तब्बल 40,000च्या जवळ आतापर्यंत प्रेक्षक गेलेले आहेत. मॅच जबरदस्त आहे. मॅच मध्ये आणखी काही रंग भरले जातील का. युवा गोलंदाज आहे आयुष बारी, ते म्हणतायत आम्ही अजून हरलेलो नाहीये, प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बाजूला प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारच्या मॅचेस तर प्रेक्षकांना आवडत असतात. आयुष, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्येच खेळलाय. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर. कल्टी 4. ज्या वेळेला तुम्ही रन चेस करण्यासाठी येताय, काहीतरी समोर आव्हान आहे. पहिलाच बॉल खेळतायत आणि काय डेडिकेशन असेल, काय कमिटमेंट असेल. लोवर फुल टॉस वाईट यॉर्कर, बॉल गुडघा काढला, फ्रंट फुट काढलं, बॉलला फॉलो केलं, उलट्या बॅटने बिटवीन द गॅप खेळून काढलं आणि सरळ सीमारेषेच्या पार पाठवलं चौकारासाठी. वा, विघ्नेश साकळतोडे हे असं नाव आहे ज्यांनी पावसाळ्यात सुद्धा मान्सून ब्लास्ट इकडे रबर बॉल क्रिकेट कार्निवल गाजवली. त्यानंतर क्वालिफायर मध्ये सुद्धा चांगले खेळले, परंतु 7 मध्ये 7 पाहिजेत. विकेटची आवश्यकता आहे. आयुषला कमबॅक करावं लागणार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु आयुषचं कमबॅक देखील इकडे पाहायला मिळालंय. आलाय डॉट बॉल. मॅच ऑन आहे. 6 बॉलमध्ये पाहिजेत 7. मॅच काही संपलेली नाहीये. युवा आयुषने हा बॉल मात्र चांगला टाकलाय. 6 ओव्हरमध्ये 103 झालेत. 6 बॉलमध्ये 7ची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. या क्रिकेटच्या खेळात, या मैदानात आम्ही 6 बॉलला 6 न होताना देखील पाहिलंय. त्याच्यामुळे उत्कंठा वाढली आहे. काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये. 6 मध्ये 7. लहरों से डर कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, असं कित्येकदा ऐकलंय. प्रयत्न करावा लागेल. नक्कीच इकडे कौतुक करावं लागेल. हा जो 70-70चा लगातो 6 हा बॉल आहे ना, तो मात्र एकदा का लागला की खूप लांब वर जातोय. ग्राउंड प्रॉपर आहे, प्रॉपर 6 आहे, परंतु खेळपट्टी सुद्धा दर्जेदार बनवली गेलेली आहे आणि एकदा का बॉल लागला तर मात्र धुमाकूळ होतोय. जगतने धुमाकूळ केला, त्यानंतर रजतने केला. 6 बॉलमध्ये 7 पाहिजेत. अजूनही शुभम सर, 6 बॉल 7 रनची आवश्यकता.
अगदी जर सुरुवातीला एखाद दुसरी विकेट आली, एखाद दुसरा डॉट बॉल आला, मजा येईल या मॅच मध्ये अजून सुद्धा, कारण हार मंजूर नाहीये दोन्ही टीमला. येस, अगदी समोरच्या इमारतीमध्ये आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. 70-70 लाईव्ह इमारतीमध्ये सुरू आहे. तिकडे एक क्रिकेटचे चाहते आपल्या कुटुंबियांबरोबर मॅच पाहत आहेत आणि ते सुद्धा हीच मॅच पाहत आहेत. काका, नक्कीच जे जे क्रिकेटचे दर्दी आहेत त्यांचे देखील आभार. या वेळेला बॉलला कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एक रन तिकडे घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 5 बॉल मध्ये 5 अजूनही पाहिजे. डॉट बॉलची आवश्यकता आहे. या क्रिकेटच्या खेळ म्हणजे आपलं टेनिस बॉल क्रिकेट आहे ना शुभम सर, याचाही वेळ काही कमी नाहीये. आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची एक वेगळी दुनिया आहे आणि दुनियादारी सुद्धा आहे. या वेळेला पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा. 4. या चौकाराच्या मदतीने मॅच झाली आहे टाय. नक्कीच सेलिब्रेशन झालंय ऑन, कारण आता चेंडू शिल्लक आहे 4, तिथनं बनवायची फक्त 1 धाव. काय क्रिकेटचं प्रेम आहे. आज वय मॅटर करत नाही. आमच्या घराच्या, आमच्या बिल्डिंगच्या अगदी खाली मैदानात मॅच चालू आहे. मंडळी मात्र टीव्हीवरती मॅच पाहते आणि मी मात्र खिडकीत बाल्कनीत बसून लाईव्ह एन्जॉय करतोय. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल होते. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आणि काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. 110 धावांचा पाठलाग करायचा होता. अर्नाळा टीमने इतिहास घडवलाय या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये. अगदी मोठा विजय. फटाक्यांची आतिषबाजी. आम्ही अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठीच वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित ग्रामीण बिग बॅश धमाका लीग मध्ये सामील झालोय. दगडावरती घाव ठोकून ठोकून मूर्ती घडवली जाते. नक्कीच हिऱ्याला देखील अगदी घासून घासून बनवलं जातं. क्वालिफायरच्या मॅचेस पासून सुरू झालेला संकटाचा प्रवास, अगदी संकटमय वाटेंवरचा हा वाटाड्या संघ ही स्पर्धा गाजवतोय. कोणी विचार करणार नाही. संघर्षाची कहाणी लिहिली आहे अर्नाळ्याच्या संघाने, इतिहास लिहिलाय अर्नाळ्याच्या संघाने. फटाक्यांची आतिषबाजी तुमच्यासाठी आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या आज तुमच्यासाठी आहे. या स्पर्धेची मान उंचवली आहे तुम्ही. वा, काय लाजवाब खेळलेत. जगत सरकार आणि रजत मुंडे दोघांसाठी सुद्धा 70-70 स्पोर्ट्स कडून 5-5 हजार रुपयाचा पुरस्कार असणार आहे. दोघांनी अर्धशतक केली आहे. जगत सरकार, आपके लिए भी 5,000 रुपये का इनाम. रजत, आपण देखील यायचं आहे. आणि रजत मुंडे, या, आम्ही तुमची वाट पाहतोय सामनावीर पुरस्कारासाठी. रजत मुंडे, रजत मुंडे, आपण या.